हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो करंट वीकली राऊंडअप हे आपलं नवीन एक इनिशिएटिव्ह आपण सुरू करतोय, ज्यामध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे ज्या आठवड्यामधल्या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्यांचा या एका व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत. मग याचा सोर्स काय असणार आहे करंट अफेअर्सचा, तर द हिंदू न्यूजपेपर, त्यासोबतच PIV आणि इंडियन एक्सप्रेस या वेगवेगळ्या सोर्सेसमधून आपण या सगळ्या बातम्या कव्हर करणार आहोत फ्रॉम दी पर्स्पेक्टिव्ह ऑफ UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन अँड MPSC राज्यसेवा नवीन जे डिस्क्रिप्टिव्ह बॅच जे आता येणार आहे डिस्क्रिप्टिव्हची, त्यासाठी आपण ही पूर्ण एक तयारी म्हणून याला बघू शकतो. करंट अफेअर्सचा हा पूर्ण एक डिटेल्ड एनालिसिस व्हिडिओ याला तुम्ही कन्सिडर करू शकता, ज्यामध्ये आपण या विविध बातम्या कव्हर करणार आहोत. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशन मध्ये मी आपलं स्वागत करतो. आता सगळ्यात पहिली बातमी, आता हे याचं नेमकं रेंज काय आहे, तर 23 जून पासून ते 29 जून 2025 पर्यंतच्या या सगळ्या बातम्या आपल्याला आता आजच्या या सेशन मध्ये डिस्कस करायच्या आहेत. आता यामध्ये सगळ्यात पहिली बातमी जी येते, सगळ्यात पहिली बातमी ती आहे US बॉम्ब्स 3 की इरानियन न्यूक्लिअर साइट्स. आता 3 ठिकाणी अमेरिकेने इराणच्या न्यूक्लिअर साइट्सवरती बॉम्बिंग केलं होतं आणि आठवड्याभरामध्ये तुम्ही बऱ्याचदा याबद्दल ऐकलं पण असणार आहे. आता या न्यूजपेपर्समध्ये या एका बातमीच्या अराउंड बरेचसे वेगवेगळे त्यांनी आस्पेक्ट्स कव्हर केलेले आहेत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये. तसं आता सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर हा फोटो तुम्हाला द हिंदूमध्ये बघायला मिळतो, ज्यामध्ये त्यांनी नेमक्या त्या जागा कोणत्या होत्या त्याबद्दल सांगितलं होतं. तसं 3 जागा आहेत जिथे अमेरिकेने बॉम्ब टाकले होते. 3 जागा कोणत्या आहेत तर फॉर्डो, नाटान्स आणि इस्फहान. बरोबर, हे 3 न्यूक्लिअर साइट्स आहेत जिथे बॉम्बिंग झालं होतं. कशाचा वापर करून बॉम्बिंग केलं होतं तर बेसिकली B2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर, B2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर असं त्या वेपनचं नाव होतं. B2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर होता, त्याच्याने त्यांनी अटॅक इथे केलेले होते इराणच्या या 3 न्यूक्लिअर साइट्सवरती. आता एक मुद्दा अजून जो येतो किंवा न्यूक्लिअर साइटवरती जर अटॅक झालेला असेल तर देअर कॅन बी थ्रेट ऑफ न्यूक्लिअर रेडिएशन लिकेज. बरोबर, तर त्या सगळ्या गोष्टी पण तिथे येतात. म्हणजे बाकी जिओपॉलिटिकल पार्ट तर झालाच, बट तिथे रेडिओ ऍक्टिव्ह लिकेजेस पण होऊ शकतात आणि त्यामुळे पण हा एक कन्सर्न तयार झालेला होता की असं तर काही नाही होणार किंवा रेडिएशन वगैरे लीक होतील. सो इन दॅट केस तो पण एक मुद्दा इथे येतो. इथे बॉक्समध्ये त्यांनी दिलेला आहे किंवा फोर्डो जे आहे ते इराणस मोस्ट हेवीली फोर्टिफाईड न्यूक्लिअर साइट आहे, जिथे युरॅनियम एनरिचमेंट केलं जातं. म्हणजे ज्यामुळे अमेरिकेचा एक त्यामध्ये जो कन्सर्न होता की तुम्ही युरॅनियम एनरिचमेंट करताय. त्यानंतर मग नाटान्स, दिस इज द लार्जेस्ट युरॅनियम एनरिचमेंट फॅसिलिटी इन इराण, सगळ्यात मोठी आहे इन टर्म्स ऑफ साइज. आणि इस्फहान, दिस इज इराणस लार्जेस्ट न्यूक्लिअर रिसर्च साइट. आणि मग ह्या 3 जागांवरती बॉम्बिंग तिथे केल्या गेलेल्या होत्या. आता या केसमध्ये न्यूजमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळालं की पहिले तर हे क्लिअर केलं गेलं की कोणत्याही प्रकारचा आता न्यूक्लिअर रेडिएशनचा धोका तिथे नाहीये. सो ॲटॉमिक एनर्जी ऑर्गनायझेशन ऑफ इराण कन्फर्म्ड दॅट अटॅक्स टूक प्लेस ऑन फोर्डो अँड नाटान्स enrichment facilities as well as Isfahan nuclear site, but it insisted that its nuclear program will not be stopped. म्हणजे त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमचं जे न्यूक्लिअर एनरिचमेंटचं जे काम आहे ते थांबवणार नाही आहोत, हे पहिले क्लिअर केलं. त्यानंतर इराण आणि जे युनायटेड नेशनच्या अंडर इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी येते, ज्याला UN न्यूक्लिअर वॉचडॉग म्हणतात, त्यांनी हे पण तिथे क्लिअर केलं की देयर वेर नो इमिजिएट साइन्स ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह कंटॅमिनेशन फॉलोविंग दी स्ट्राइक्स. या 2 गोष्टी पहिले तर क्लिअर झाल्या. त्यानंतर सगळीकडून डायलॉग्स वगैरे तर चालूच होते, राईट. जसं अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी काय म्हटलेलं होतं किंवा देअर विल बी ईदर पीस ऑर देअर विल बी ट्रॅजेडी फॉर इराण. म्हणजे एक तर शांतता असेल ना तर ट्रॅजेडी असेल, दोन्हीपैकी एक निवडा असं अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी म्हणलेलं होतं. त्यानंतर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी काय म्हणलं होतं किंवा लवकरात लवकर हे जे वाद आहे हा पहिले तर सॉल्व्ह करून घ्या, इमिजिएट डी एस्केलेशन करा, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिथे स्टेटमेंट दिलं होतं. आता इराणच्या पार्लमेंटने अजून काही ऍक्शन्स घेतलेल्या होत्या. जसं इथे स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जॉग्रफीमध्ये पण आपण बऱ्यापैकी वाचतो, तर स्ट्रेट ऑफ होर्मुझला क्लोज करण्यासाठी इराणच्या पार्लमेंटमध्ये मजलिस म्हणतात इराणच्या पार्लमेंटला, तिथे वोट केलं गेलं होतं. आणि हा जो भाग आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझचं काय एवढं प्रॉब्लेम झालं तर स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा एक स्ट्रॅटेजिकली लोकेटेड वॉटर बॉडी आहे.
स्ट्रेट म्हटल्यावरती काय की असं छोटा पाण्याचा भाग जो दोन मोठ्या पाण्याच्या भागांना जोडतोय, जिओग्राफीमध्ये आपण वाचतो. आता इथं होतं काय किंवा पर्शियन गल्फ जो आहे, ज्याला अमेरिकेने म्हटलं होतं याला पर्शियन गल्फ न म्हणता गल्फ ऑफ अरेबिया म्हणा, पण पर्शियन गल्फ जो आहे, पर्शियन गल्फ मधून जर तुम्हाला इंडियन ओशन मध्ये यायचं असेल तर तुमच्याकडे हा एकच रस्ता आहे, त्याचं नाव आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझ. आणि याचा ऍक्सेस जो आहे किंवा याचं एक क्लोजनेस जे आहे ते इराण सोबत आपल्याला तिथे नकाशावरती पण दिसतंय. आणि इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर याचं दोन्ही बाजूनी आपल्याला एक तर तिथे ॲनालिसिस करता येते किंवा इंडियाच्या बाजूनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ क्लोज होणं याचे काही निगेटिव्ह सायन्स तर आहेतच, पण काही पॉझिटिव्ह सायन्स पण आहेत. तसं निगेटिव्ह मध्ये जर बघितलं तर इंडियाचं ऑइल इम्पोर्ट जर आपण बघितलं तर 80% आहे, म्हणजे जेवढं आपलं ऑइल रिक्वायरमेंट आहे त्याच्या 80% आपण ऑइल इम्पोर्ट करतो. आणि त्यामुळे जर या भागामध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या भागामध्ये जर डिस्रप्शन झाले तर आपल्याकडे ऑइलच्या प्राइसेसवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. तो एक भाग झाला, त्याचा आपण सोल्युशन काढतोय, पण होऊ शकतो इम्पॅक्ट. द स्ट्रेट ऑफ होर्मुझ इज ऑल्सो व्हायटल ट्रेड रूट फॉर शिप्स ट्रॅव्हलिंग टू अँड फ्रॉम इंडिया. या रस्त्यामार्गे वेगवेगळ्या जहाज ज्या आहेत त्या भारतामधून आणि भारताकडे नेहमी येत राहतात. तो एक भाग झाला. त्यानंतर आता ह्याचं बॅकअप म्हणून आपण काय केलं मग, तर आपण रशिया आणि US कडून आपले जे ऑइल इम्पोर्ट आहेत ते वाढवले, जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा एक आपण म्हणू शकतो की ॲडव्हर्स कॉन्सिक्वेन्स फेस नाही करावा लागेल. आणि त्या केसमध्ये इंडियाने हे ऑप्शन्स तयार करून ठेवलेले आहेत. रशिया आणि US कडून आपण ऑइल इम्पोर्ट वाढवलेलं आहे. आणि इथे एक फॅक्ट पण आपल्याला वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये जी महत्वाची दिसते ती म्हणजे इंडिया इज वर्ल्ड्स 3rd लार्जेस्ट ऑइल इम्पोर्टिंग ॲज वेल ॲज ऑइल कन्झ्युमिंग नेशन. म्हणजे पहिल्या नंबरला चायना, दुसऱ्याला अमेरिका, तर तिसऱ्या नंबरला इंडिया आहे इन टर्म्स ऑफ ऑइल कन्झम्पशन आणि ऑइल इम्पोर्ट मध्ये पण. तो हा एक भाग झाला. अगेन या कॉन्टेक्स्ट मध्ये अजून एक गोष्ट काय आली किंवा आपले बरेचसे लोक तिकडे आहेत, इस्रायल, इराण त्या भागामध्ये, तर मग तिथल्या त्या भागामधून लोकांना परत आणण्यासाठी आपण हे ऑपरेशन सिंधू लॉन्च केलं होतं. ऑपरेशन सिंधू हे पण आपल्याला माहिती पाहिजे, प्रिलिम्सला अशा गोष्टी विचारतात. सो टू ब्रिंग बॅक इंडियन्स फ्रॉम इराण अँड इस्रायल इन व्ह्यू ऑफ इन्क्रीजिंग हॉस्टिलिटीज बिटवीन टू नेशन्स, राईट. सो तो एक भाग झाला. अगेन इराणचा या सगळ्यामध्ये जरा त्या इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीवरून विश्वास उडत चाललाय असं वाटतं, कारण त्यांनी इराणच्या पार्लमेंटनी एक बिल पण तिथे आणलेलं आहे टू एंड ऑल इट्स टाईज विथ इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. मग या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला हा जो पूर्ण इश्यू आहे तो अॅनालाइज करता येतो. किंवा किती साऱ्या बातम्या आल्या बघा, म्हणजे न्यूजपेपर असं एकाच दिवशी आलं का नाही, पण मागच्या आठवड्यामध्ये या सगळ्या बातम्या आपल्याला या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या न्यूज आर्टिकल्समध्ये बघायला मिळाल्या. मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये अजून एक काय करून ठेवावं, तर इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी याचे थोडे बेसिक्स पण बघून ठेवावे आणि त्याच्यातूनही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बद्दल जर बघायचं झालं तर नकाशामध्ये हा आपल्याला काही असा दिसतो जिथे आपल्याला सौदी अरेबिया, UAE, इकडे इराण आहे बघा. सो इराण इथे थोडासा ओमानचा पण भाग येतो आणि या दोघांमध्ये आपल्याला इथे एक जो नॅरो वॉटर बॉडी दिसतंय त्याला स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणतात. स्ट्रेट ऑफ होर्मुझ, दिस इज द नॅरो वॉटर बॉडी विच कनेक्ट पर्शियन गल्फ विथ इंडियन ओशन and it is the land body with it is a water body which separate Iran from Oman and UAE, right. So Strait of Hormuz mapping wise पण आपल्याला तिथे महत्वाचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता जी आपण दुसरी बाजू म्हणलं की स्ट्रेट ऑफ होर्मुझ ब्लॉक होण्याने आपल्याला अजून काय फायदा होऊ शकतो, तर आपल्याकडे जे इंडियन रिफायनर्स आहेत, म्हणजे जे क्रूड ऑइल भारतामध्ये येणार त्याला रिफाईन करून आपण त्याला एक्सपोर्ट करणार. सो इंडियन रिफायनर्स जे आहेत त्यांना याचा फायदा होऊ शकतो असं ते म्हणतात. सो नेमका काय अँगल आहे इथे, तर इफ देर आर एनी डिस्रप्शन्स टू शिपिंग ऑफ जेट फ्युएल अँड डिझेल टू युरोप व्हाया स्ट्रेट ऑफ होर्मुझ, in that case it offers a window of opportunity to India's refiners, पर्टिक्युलरली जे एव्हिएशन टर्बाइन फ्युएल आहे हे जर आपल्याला एक्सपोर्ट करायचं वेगवेगळ्या देशांना, तर त्या केसमध्ये ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. का, कारण ऑलरेडी आपले जे कॉम्पिटिटर आहेत त्यांना या रूटचा ब्लॉक जर झाला, हा रूट स्ट्रेट ऑफ होर्मुझ, तर त्यांना याचं जास्त नुकसान होणार आहे हे तिथे सांगतात. आणि त्याबद्दलचा डेटा पण आहे इथे, दॅट ग्लोबल रिअल टाइम डेटा अँड एनालिटिक्स प्रोव्हायडर केपलर pointed out that only a fraction
ऑफ इंडियाज रिफाइंड एक्सपोर्ट पासेस थ्रू दिस स्ट्रेट. जर आपण आपल्या इम्पोर्ट बद्दल बोललो तर हा प्रॉब्लेम, पण आपले जे रिफाइंड एक्सपोर्ट्स आहेत याचा काही भाग फक्त म्हणजे 44,000 बॅरल पर डे एवढाच भाग फक्त आहे जो ह्या भागामधून जातोय, म्हणजे एवढाच पार्ट आहे जो या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जातोय. इन दिस कॉन्टेक्स्ट एनी डिस्रप्शन अलॉंग द रिजनल redistribution hub such as UAE and Singapore will open up opportunities for India's refiners to explore lucrative deals. म्हणजे आपले जे कॉम्पिटिटर आहेत त्यांचं इथे जास्त नुकसान होणार आहे, त्यामुळे आपल्यासाठी आपले जे रिफायनर्स आहेत त्यांच्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी देखील राहू शकते. म्हणजे हा पण एक भाग आपल्याला आपल्या एनालिसिस मध्ये घेणं गरजेचं आहे. अँड ऑल दीज थिंग्स आर क्वाइट इम्पॉर्टंट फ्रॉम दिस आस्पेक्ट. ठीक आहे. सो हा झाला आपला पहिला इश्यू आजचा, ज्यामध्ये आपण पूर्ण हा जो US, इराण, इस्रायल हा जो पूर्ण मुद्दा चालू आहे त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी बघितल्या. GS पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तसंच प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हने देखील तुम्हाला ही बातमी महत्त्वाची आहे. आता आपण येऊ आपल्या पुढच्या बातमीकडे, जे अगेन GS पेपर 3 मध्ये काउंट होईल, इन्फ्रास्ट्रक्चर या मुद्द्याखाली. सो इन्फ्रास्ट्रक्चर डेफिशियन्सीज, शॉर्टेज ऑफ फंड्स आर अफेक्टिंग ऑर्गन ट्रान्सप्लांट्स. एक रिपोर्ट रिलीज झालेला आहे, त्यामध्ये हा मुद्दा आलेला होता किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कॉन्टेक्स्ट मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल इश्यूज बरेचसे भारतामध्ये आहेत. आणि हा रिपोर्ट युनियन हेल्थ मिनिस्ट्री जे आपली त्यांनी रिलीज केला होता. रिपोर्ट बनवला कोणी होता तर नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. प्रिलिमसाठी ही ऑर्गनायझेशन पण तयार करून ठेवा. या ऑर्गनायझेशननी एक रिपोर्ट बनवला होता, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या किंवा एक तर फंड्सचा इश्यू आहे, त्यानंतर अजून जर बघितलं तर स्पेशलाइज्ड डॉक्टर्स नाही आहेत, त्यानंतर मग प्रोसिजरल डिलेज बरेचसे होत राहतात. असे पूर्ण यादीच आपल्याला काढून घेता येते यामधून. तसं इश्यूज मध्ये आता हे हेल्थच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघा आणि इन्फ्राच्या कॉन्टेक्स्ट मध्येही बघा, म्हणजे तुम्हाला GS2 आणि GS3 दोघांमध्येही याचा वापर करता येऊ शकेल. सो इथे पहिले तर काय म्हणलेलं आहे, द रिपोर्ट पॉइंटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर डेफिशियन्सीज, स्पेशली शॉर्टेज ऑफ ICU बेड. किती सिरियस आहे बघा, शॉर्टेज ऑफ ICU बेड्स अँड लॅक ऑफ फायनान्शियल सपोर्ट टू पेशंट्स who required lifelong mediation which was quite expensive. म्हणजे असं आहे की आयुष्यभर औषध घेणं अशा लोकांसाठी फायनान्शियल सपोर्ट तिथे प्रॉपरली मिळत नाहीये, आणि तो एक मुद्दा इथे सांगितलेला होता. त्यासोबतच मग काही आकड्या सकट बोलतात, रिपोर्ट आहे म्हणल्यावरती सगळं झालं ना. तर त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, द रिपोर्ट सेड ओनली 13,476 किडनी ट्रान्सप्लांट्स वेअर परफॉर्म. मग ते गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही हॉस्पिटल मिळून फक्त 13,476 किडनी ट्रान्सप्लांट केले गेलेले आहेत. आणि रिकमेंड काय आहे तर 1 लाख केसेस लास्ट इयर, 1 लाख केसेस आलेले आहेत. 1 लाख केसेस पैकी 13,476 किडनी ट्रान्सप्लांट फक्त झालेले आहेत. हा एक सिरियस मुद्दा आहे आणि त्यामुळे एकतर याच्यावरती लवकरात लवकर काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. सो द कॅपॅसिटी ऑफ गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स वॉज नॉट ॲडिक्वेट टू मीट द टार्गेट ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट्स अँड क्रिएशन ऑफ न्यू सेंटर्स वेअर डेफिनेटली रिक्वायर्ड. नवीन अजून आपल्याला असे सेंटर तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर काय म्हणतात, सिग्निफिकंट नंबर ऑफ गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स हॅड रिपोर्टेड द ॲब्सेन्स ऑफ डेडिकेटेड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऑर्गन रिट्रायवल. ऑर्गन्स रिट्राईव्ह करण्यासाठी सिस्टीम, ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासाठीची सिस्टीम, त्यामध्ये बरेचसे इश्यूज आहेत. बऱ्याचशा गोष्टी अजूनही कमी पडतायत. मग त्यामध्ये अजून काय म्हणलेलं आहे, स्पेशलाइज्ड ट्रान्सप्लांट ऑपरेशन थिएटर्स तिथे कमी आहेत, ऑपरेशन थिएटर OT ज्याला म्हणतात. त्यानंतर डेडिकेटेड ट्रान्सप्लांट इंटेन्सिव्ह केअर युनिट्स पण कमी आहेत, हे देखील तिथे सांगितलेलं आहे. मग हा मुद्दा आपल्याला इथे हेल्थ केअरच्या कॉन्टेक्स्टमध्ये, आता हे फक्त असं छोटे मोठे हॉस्पिटलच नाही म्हणत आहे, तर एम्स मध्ये पण लाईक मेनी इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दे ऑल्सो लॅक in-house human leukocyte antigen cross matching laboratory facility. आता एवढं टेक्निकल मध्ये जायची गरज नाही, पण या ज्या लॅबोरेटरी फॅसिलिटीज आहेत ज्याच्यामुळे बेसिकली पूर्ण ह्या टेस्टिंग वगैरे होत आहेत, ह्युमन ल्युकोसाइट अँटीजेन क्रॉस मॅचिंग लॅबोरेटरी फॅसिलिटीज, मग तशा फॅसिलिटीज कमी आहेत. मग जर आपल्याकडे फॅसिलिटी कमी असतील तर काय करावं लागते, तर एक्सटर्नल लॅबोरेटरीज वरती रिलाय करावं लागते, ज्यामुळे अजून डिले होत जातात अशा केसमध्ये रिसर्च करताना देखील. सो तो पण एक मुद्दा इथे त्यांनी सांगितलेला आहे की लॅबोरेटरी फॅसिलिटीज इन हाऊस कमी आहेत, त्यामुळे बाहेरून तिथे सर्व्हिसेस घ्याव्या लागतात. देन देर आर शॉर्टेज ऑफ स्पेशलाइज्ड फॅकल्टी
कपल्ड विथ फ्रिक्वेंट ट्रान्सफर ऑफ ट्रेंड पर्सनल, जे ट्रेंड लोक आहेत त्यांची एकदम फ्रिक्वेंटली ट्रान्सफर होतीये, त्यामुळे ते तिथे त्यांचा जो एक्सपर्टाइज आहे तो आपल्याला व्यवस्थित घेता येत नाहीये. ऑल्सो दिस वॉज डिस्रप्टिंग द कंटिन्युटी अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ ट्रान्सप्लांट प्रोग्राम्स अक्रॉस इंडिया. सो तो पण एक मुद्दा आहे की जे ट्रेंड लोक आहेत त्यांना वेळोवेळी त्याची ट्रान्सफरच होती. Again, the major bottleneck was the scarcity of dedicated and trained transplant surgeons, nephrologists, urologists, anesthetics, neurosurgeons, neurologists, intensivists, असे वेगवेगळे जे एक्सपर्ट्स आहेत हे बेसिकली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तिथे स्कॅर्सिटी आहे, म्हणजे एकदमच सिरियसपणे त्यांचा आकडा कमी आहे हे तिथे ते सांगतात. मग यामधून रिकमेंडेशन काय दिलं गेलं, कारण फक्त आपल्याला हे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम असं बोलायचं असतं का नाही. वेन यू आर रायटिंग द आन्सर यू नीड टू ऑल्सो सजेस्ट किंवा प्रॉब्लेम आहे ठीक आहे, बट त्याचे रिकमेंडेशन्स तुम्ही सांगा किंवा काय करता येईल त्यासाठी. सो त्या केसमध्ये द रिपोर्ट स्ट्रॉंगली रिकमेंडेड दॅट लिव्हर अँड हार्ट ट्रान्सप्लांटेशन including lifelong cost of immunosuppressants for post-transplant recipients be comprehensively included under the central Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana scheme. अशा प्रकारे तुम्हाला कन्क्लुजन्स लिहावे लागतात. किंवा तुम्ही काय करा तर तुमच्याकडे जर असाच मुद्दा आहे की लोकांना आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर लोकांचं वाढत चाललेलं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला तुमच्याकडे एक्झिस्टिंग ज्या एक प्रकारच्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत त्यामध्ये तुम्हाला त्या प्रकारच्या कंडिशन्सला कव्हर करावं लागेल. सो हे रिकमेंड केलं गेलं की अशा प्रकारचे जे ट्रान्सप्लांटेशन आहेत, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल, त्यानंतर बाकीच्या औषधांचा खर्च असेल, तर या सगळ्या गोष्टी आयुष्मान भारत योजनेच्या अंडर तुम्ही कव्हर करा, हे देखील तिथे सजेशन्स दिलं गेलं. ठीक आहे. सो हा एक मुद्दा होता जो आपल्याला जीएस पेपर 2 आणि जीएस पेपर 3 या दोन्ही मध्ये आपल्याला इन्क्लूड करता येऊ शकतो. आता आपण आपल्या तिसऱ्या बातमीकडे जी होती जीएस पेपर 3 च्या कॉन्टेक्स्ट मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंडर आपण याला बघू शकतो. आणि दिस इज अबाउट द कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया. इथे बेसिकली बातमी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही वाचलेली असणार आहे किंवा यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे किंवा इंडिया कुड अचीव्ह क्वांटम कम्युनिकेशन युजिंग सॅटेलाइट बाय 2030 सेज IIT दिल्ली प्रोफेसर. आता यांनी एक अभ्यास केला होता, त्यांनी एक बेसिकली एक्सपेरिमेंट करून बघितला होता ज्यामध्ये त्यांनी बेसिकली 1 किलोमीटर अंतरावरती असलेल्या 2 जागांच्या मध्ये क्वांटम कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करून बघितलं होतं. आणि दिस वॉज डन विदाउट कनेक्टिंग एनी काइंड ऑफ केबल. कारण कम्युनिकेशन हे 2 पद्धतीने होऊ शकते, एक तर ऑप्टिकल फायबर्सच्या माध्यमातून होऊ शकते किंवा बाय युजिंग सॅटेलाइट होऊ शकते. तर इथे सॅटेलाइटचा वापर करून ते काय करण्याचा प्रयत्न करतायत तर क्वांटम कम्युनिकेशन. आता क्वांटम कम्युनिकेशन म्हटल्यावरती पहिली गोष्ट तर काय येते की दिस इज हायली सिक्युअर्ड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. त्यामुळे याचा वापर जो आहे तो इथून पुढे बराच वाढत जाणार आहे. इवन इफ यू सी द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इन UPSC त्यामध्येही तुम्हाला क्वांटम टेक्नॉलॉजीवरती बरेचसे प्रश्न बघायला मिळतात. राइट. सो इन दॅट केस या काही रिसर्च रिलेटेड गोष्टी आपल्याला तिथे माहिती पाहिजे. मग याबद्दल काय काय सांगितलेलं आहे त्यांनी किंवा सेफ क्वांटम कम्युनिकेशन रिक्वायर एनेबलिंग सेंडर अँड रिसिव्हर टू गेट क्वांटम कीज, म्हणजे जो माहिती पाठवणार आहे आणि जो माहिती रिसीव्ह करणार आहे त्यांना क्वांटम कीज तिथे मिळाल्या पाहिजे, विच आर मेड ऑफ स्ट्रीम्स ऑफ फोटॉन्स. हे फोटॉन्स पासून बनलेले असतात, विच इज नथिंग बट यू कॅन से वन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ लाईट. फोटॉन म्हणजे हा असा एक कॉन्स्टिट्युएंट आहे जो लाईटला कॅरी करतोय. राईट. सो त्या केसमध्ये हा एक शब्द पण आपल्याला विचारला जाऊ शकतो, QKD म्हणजे काय, क्वांटम की डिस्ट्रीब्युशन. इट एम्प्लॉईज द प्रिन्सिपल्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स, जे ऑलरेडी असं आहे की एकदम पूर्ण काही अभ्यास झालेला नाही या बाबतीत क्वांटम टेक्नॉलॉजी, बट या केसमध्ये हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे वापरून तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचं फोटॉन बेस्ड कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करू शकता. आणि तोच हा एक्सपेरिमेंट इथे एक प्रकारे IIT दिल्लीचे जे प्रोफेसर्स आहेत त्यांनी केला होता. आता देर आर अ कपल ऑफ अप्रोचेस इन युजिंग दिस क्वांटम की डिस्ट्रीब्युशन. वेगवेगळे पद्धती राहतात त्याच्या, त्यापैकी एक पद्धत जी आहे जी बेसिकली सिक्युअर आहे सगळ्यात जास्त, बट इम्प्लिमेंट करायला टफ राहू शकते, ती म्हणजे क्वांटम एन्टँगलमेंट. क्वांटम एन्टँगलमेंट. आता नेमकं हे काय आहे क्वांटम एन्टँगलमेंट, तर तिथे म्हणणं काय यांचं किंवा जे फोटॉन्स असतात तुमचे हे पेयर्स मध्ये असतात. जर फोटॉनच्या एका पेयर मध्ये काही मॉडिफिकेशन झालं,
वन ऑफ दी फोटॉन इन दॅट पेअर, तर त्या पेअर मधला जो दुसरा फोटॉन आहे त्यामध्ये पण आपोआप मॉडिफिकेशन्स होतात. म्हणजे जर एखादा व्यक्ती तिथे काही छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असेल, बऱ्याचदा हॅकिंग वगैरे या कॉन्टेक्स्टमध्ये, सायबर सिक्युरिटी, तर जर त्या एका फोटॉनमध्ये काही बदल झाला तर आपोआप दुसऱ्यामध्ये रिफ्लेक्ट होईल. आणि त्यामुळे हे जे क्वांटम एन्टँगलमेंट आहे हे सेफ आणि सिक्युअर टेक्नॉलॉजी म्हणलं जाते. इथे त्यांनी ते सांगितलेलं आहे किंवा फोटॉन्स जे असतात ते नॅचरली एन्टँगल्ड असतात, म्हणजे एकमेकांसोबत जोडलेले असतात. आणि त्यामुळे काय होते किंवा चेंज इन वन इन्स्टंटॅनियसली रिफ्लेक्ट इन दी अदर. आणि त्यामुळे काय होऊ शकते तर प्रॉपरली तुम्हाला सेफ पद्धतीने ते कम्युनिकेशन तिथे करता येऊ शकते. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे किंवा तुमचं जे ऑप्टिकल फायबर आहे, मग केबलचा वापर केला तर काय होणार आहे, तर एवढा हजार किलोमीटर लांब थोडी केबल लावता येतील, राईट. सो तो एक इश्यू आहे. बट ऑन दी अदर साइड या सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये, कारण आता रिसर्च जे आहे ते क्वांटम कम्युनिकेशन बाय युजिंग सॅटेलाइट अशा पद्धतीचे, तर सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये काय होतंय तर हा जो पूर्ण एक कम्युनिकेशनचा भाग आहे त्यामध्ये एक इश्यू आपल्याला जो दिसतो तो म्हणजे टर्ब्युलन्स, किंवा आपण म्हणलं किंवा जे एअर टर्ब्युलन्स असेल, पोल्युशन असेल, या ज्या गोष्टी आहेत यामुळे काय होऊ शकते तर या सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. तो एक मुद्दा आहे. बट ओव्हरऑल या सगळ्या सिक्युअर कीज जनरेट करून, क्वांटम कीज जनरेट करून अशा प्रकारचं कम्युनिकेशन करता येईल. आता हा जो रिसर्चचा एक भाग आहे, मग याच्या आधी कोणी केलेलं आहे का असं क्वांटम कम्युनिकेशन बाय युजिंग सॅटेलाइट? तर जवळपास 10 वर्षाआधी चायनाने हे केलेलं होतं. त्याबद्दल पण तिथे त्यांनी सांगितलेलं आहे that China had demonstrated satellite based quantum communication nearly 1 decade ago as they had head start in quantum communication activities since early 2000s. त्यांनी बऱ्याच आधीपासून या मधलं काम सुरू केलेलं आहे. पण आपण पण सुरुवात केलेली आहे आणि एक रे ऑफ होप आहे की 2030 पर्यंत अशा प्रकारचं कम्युनिकेशन अजून क्लिअरली एस्टॅब्लिश होईल इंडियामध्ये. ओके, नाउ मूव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज. हे प्रिलिम्स मध्ये आपल्याला काउंट करता येईल. प्रिलिम्स मध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकते. प्रिलिम्स एक्सक्लुझिव्ह या प्रकारचा ही न्यूज राहू शकते. स्टील्थ फ्रिगेट INS तमाल टू बी कमिशन्ड ऑन 1 जुलै. INS तमाल ही एक प्रकारची फ्रिगेट शिप आहे जी 1 जुलैला कमिशन केली जाणार आहे. आता ही भारताच्या बाहेर तयार झालेली शेवटची शिप आहे असं देखील म्हणलं जातंय. सो इंडियन नेव्ही इज ऑल सेट टू कमिशन इट्स लेटेस्ट स्टील्थ मल्टीरोल फ्रिगेट. त्याचं नाव आहे INS तमाल. कुठे हे त्याला कमिशन करणार आहेत तर रशियामध्ये कॅलिनग्रॅड नावाचे ठिकाण आहे रशियामध्ये, तिथे याला कमिशन केलं जाणार आहे. हे पण सांगितलं गेलेलं आहे की दिस विल बी दी लास्ट वॉरशिप ऑफ द नेव्ही टू हॅव बीन बिल्ट आउटसाइड इंडिया. आणि रशियामध्ये तिकडच्या ज्या शिप्स आहेत त्याचा वेगळा क्लास असतो, त्याला म्हणतात क्रिवॅक क्लास फ्रिगेट्स. तर या क्रिवॅक क्लास फ्रिगेट मधला 8वी शिप आहे, 8वी फ्रिगेट शिप आहे ती म्हणजे INS तमाल. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या की हे भारताच्या बाहेर बनणारी शेवटची फ्रिगेट शिप आहे. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवायचं. देन अजून एक या आठवड्याभरामध्ये चर्चेमध्ये एक शब्द आलेला होता ब्लो आउट. आता ब्लो आउट नेमकं काय असते आणि ब्लो आउट हे नेमकं कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरलं जातं? तर ब्लो आउट या शब्दाचा अर्थ काय, किंवा ऑइल वेल ज्या असतात, ऑइल वेल मध्ये जेव्हा तुम्हाला त्या जमिनीमधून, त्या दगडामधून ऑइल काढायचं आहे त्यावेळेस बेसिकली काय केलं जाते तर त्या दगडावरती प्रेशर लावलं जाते. आणि त्या केसमध्ये बऱ्याचदा असं होऊ शकते किंवा जे जमिनीच्या आतमध्ये, दगडाच्या आतमध्ये जेवढं प्रेशर होतं त्या प्रेशरची व्हॅल्यू एक्सटर्नल प्रेशरपेक्षा जर जास्त झाली तर आतमधून बाहेर ब्लो आउट होऊ शकतो, ब्लास्ट होऊ शकतो. मग तशा बऱ्याचशा गोष्टी आसाममध्ये बघायला मिळाल्या, त्यामुळे हा शब्द न्यूज मध्ये होता. सो ब्लो आउट म्हणजे नेमकं काय आहे तर इट इज अ टाइप ऑफ ऍक्सिडेंट दॅट हॅपन्स ॲट नॅचरल गॅस or oil well. It is a type of accident that happens at a natural gas or oil well when underground pressure pushing gas upward suddenly overpowers the equipment meant to contain it. म्हणजे वरतून जो दाब दिलेला होता त्यापेक्षा आतमधलं प्रेशर जास्त झालं आणि ऑइल म्हणल्यावरती हायली इन्फ्लेमेबल आहे, त्यामुळे ते पेट देखील घेऊ शकते, राईट. सो इन दॅट केस हा जो ऍक्सिडेंट होतो त्याला ब्लो आउट म्हणतात, जो बेसिकली नॅचरल गॅस फील्ड किंवा ऑइल फील्डच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघायला मिळतो. ठीक आहे, सो ब्लो आउट हा शब्द एक लक्षात ठेवा. देन एक शशी थरूर यांचं एक आर्टिकल आलेलं होतं. त्या आर्टिकल मध्ये आपल्याला मेन्स साठी एक फॉडर मटेरियल म्हणून याला वापरता येऊ शकते, किंवा जर आपल्याला इंडियाची फ्युचर ग्लोबल स्ट्रॅटेजी बनवायची आहे
किंवा त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत तर त्या केसमध्ये 3T वरती फोकस करा असं शशिर थरूर यांचं म्हणणं होतं. 3T कोणते आहेत हे आपल्याला आन्सर्स मध्ये आपल्याला वापरता येतील. 3T कोणते आहेत तर पहिला T म्हणजे टेक किंवा टेक्नॉलॉजी, दुसरा T आहे ट्रेड आणि तिसरा T आहे ट्रेडिशन. या तिघांचा एक समतोल तुम्हाला ठेवावा लागेल वाईल डिझायनिंग दी फ्युचर ग्लोबल स्ट्रॅटेजी फॉर इंडिया. राईट, 3T लक्षात ठेवा. टेक, ट्रेड आणि ट्रेडिशन हे 3T तिथे सांगितले गेलेले होते. ओके, देन द हिंदू मध्ये काही डेटा पॉइंट या सेक्शन खाली काही बातम्या येत राहतात त्या पण कधी कधी आपल्याला नोट करत राहिलं पाहिजे. जसं एक रिपोर्ट आलेला होता, इंडेक्सच म्हणायला लागेल त्याला, क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी इंडेक्स. मग यामध्ये काही क्रिटिकल टेक्नॉलॉजीज बद्दल बोललं गेलं होतं आणि त्या टेक्नॉलॉजीज मध्ये इंडियाचा नेमका परफॉर्मन्स कसा आहे याबद्दल एक थोडक्यात सांगितलं होतं. असं काही खूप डिटेल नाही पण थोडक्यात सांगितलं होतं. मग इथे बेसिकली काय म्हणणं आहे किंवा इंडिया ट्रेल्स इन क्रिटिकल टेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी. आता नेमकं या इंडेक्स मध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीज बद्दल बोललं गेलं होतं तर 5 टेक्नॉलॉजीज होत्या. पहिली होती AI, दुसरा आहे बायोटेक्नॉलॉजी, तिसरा आहे सेमीकंडक्टर, चौथा आहे स्पेस आणि पाचवा आहे क्वांटम टेक्नॉलॉजी. क्वांटम टेक्नॉलॉजी ज्याच्याबद्दल आपण आता बोलत होतो. तर या 5 सेक्टरमध्ये इंडियाचा परफॉर्मन्स जे कॉम्पिटिशन ज्यांच्यासोबत आपण केली पाहिजे असे देश त्यांच्यापेक्षा कमी होती. जसं आपण बघितलं US, चायना आणि युरोपियन कंट्रीज जे आहेत यांच्यापेक्षा इंडिया या 5ही सेक्टरमध्ये सिग्निफिकंटली मागे आहे. राईट, येस वी आर डुईंग आवर वर्क्स, आपले आपले कामं चालू आहेत आपल्या या फील्डमध्ये, बट आपले जे आपण ज्यांच्यासोबत कॉम्पिटिशन केली पाहिजे त्यांच्यापेक्षा आपण सिग्निफिकंटली मागे आहोत हे या इंडेक्समध्ये सांगितलं गेलेलं होतं. ठीक आहे, फक्त एवढं एक 5 सेक्टर नोट करून ठेवा जेणेकरून पुढे जेव्हाही तुम्हाला काही न्यूज एखादा एक्झाम्पल वगैरे कोट करायचं असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. कधी कधी प्रिलिम्स मध्ये अशा प्रकारचे जे ग्लोबल मॉन्युमेंट्स जे असतात त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ग्रीसमध्ये हे 18व्या शतकातलं ओडियॉन थिएटर आहे किंवा त्याला एन्शंट ओडियॉन ऑफ हेरॉल्ड ॲटिकस असं तिथे नाव दिलं जाते. हे थिएटर जे आहे ते रिसेंटली बंद केलं गेलेलं आहे आणि बंद म्हणजे कायमचं नाही केलं, रिनोव्हेशनसाठी बंद केलेलं आहे. हे अशा प्रकारचं ते थिएटर आहे ग्रीसमधलं ओडियॉन थिएटर. मग असं जरी विचारलं ओडियॉन थिएटर कुठं आहे, कधी कधी मॅच दी फॉलोविंग वगैरे पेयर्स त्यामध्ये येतात, तर मग ग्रीसमध्ये हे थिएटर आहे हे आपल्याला तिथे माहिती पाहिजे. ठीक आहे, नाउ मूव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज. आता अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत या आपल्याला कधी कधी एकतर GS पेपर 3 मध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड आन्सर्स लिहिताना वापरता येतात किंवा कधी कधी एसे मध्ये पण आपल्याला ॲग्रिकल्चर आणि क्लायमेट चेंज या कॉन्टेक्स्ट मध्ये जर एखादा एसे आला असेल, जसं 2018 मध्ये क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर वरती एक एसे होता, सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला असे एक्झाम्पल्स कोट करता येऊ शकतात. तसं इथे 3 राज्यांमध्ये काय केलेलं आहे तर बीज उत्सव सेलिब्रेट केला गेला होता. बीज उत्सव म्हणजे ज्या बिया असतात सीड. सो बीज उत्सव हेल्ड अक्रॉस 3 स्टेट्स स्ट्रेसेस रोल ऑफ इंडिजिनस सीड्स इन ॲग्रिकल्चरल सस्टेनेबिलिटी. म्हणजे बाहेरून बिया मागवून शेती करणं तो एक भाग आहे जसं ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये आपण केलेलं आहे, बट नेहमी ॲग्रिकल्चरल सस्टेनेबिलिटीसाठी इंडिजिनस जे त्याच भागामधल्या ज्या बिया आहेत त्यांचा रोल खूप जास्त महत्वाचा राहतो आणि मग त्यासाठी अवेअरनेस म्हणून हा बीज उत्सव तिथे सेलिब्रेट केला गेला होता. सो 4 डे 4 दिवसाचा बीज उत्सव होता. सीड फेस्टिवल हेल्ड इन ट्रायबल बेल्ट ॲट दी ट्राय जंक्शन ऑफ राजस्थान, मध्य प्रदेश अँड गुजरात या 3 राज्यांच्या बॉर्डरच्या झोनमध्ये हा 4 दिवसाचा बीज उत्सव तिथे सेलिब्रेट केला गेला. कशासाठी तर ॲग्रिकल्चरल सस्टेनेबिलिटी मध्ये इंडिजिनस सीड्सचा रोल एम्फॅसाइज करण्यासाठी. हा एक मुद्दा झाला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी मग शपथ घेतली, प्लेज घेतली की आम्ही कम्युनिटी लेवल सीड सिस्टीम्स ज्या आहेत त्या अजून रिडेव्हलप करू, रिबिल्ड करू. अगेन या इनिशिएटिव्ह मध्ये काही ऑनर्स, काही अवॉर्ड पण दिले गेले होते. जसं बीज मित्र, सीड फ्रेंड हा एक ऑनर दिला गेला होता. बीज माता म्हणजे सीड मदर हे अशा प्रकारचे अवॉर्ड दिले गेले होते. म्हणजे ज्यांनी चांगलं काम केलेलं या फील्डमध्ये त्यांना या प्रकारचे अवॉर्ड्स तिथे दिले गेलेले होते. ठीक आहे, हे एक्झाम्पल म्हणून कोट करता येऊ शकेल त्यामुळे तसं लक्षात ठेवा. अगेन हे जस्ट अपडेट म्हणून बघायला ही जी बातमी आपल्याला दिसते याच्यामध्ये काय जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. आपण हे बघितलेलं आहे किंवा मागच्या काही काळामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये इंडियन एअरस्पेस पाकिस्तानसाठी बंद केलेले, पाकिस्तानी एअरस्पेस इंडियनसाठी बंद केलेले. राईट, सो ते कंटिन्यू झालेले पुन्हा
म्हणजे 24 जुलैपर्यंत तो जो बॅन आहे एअर स्पेसवरचा तो एक्सटेंड झालेला आहे. ठीक आहे, एवढंच फक्त अपडेट म्हणून याला बघा. इंडिया पाकिस्तान एक्सटेंड एअर स्पेस बॅन ऑन ईच अदर टिल जुलै 24. ठीक आहे, तो एक मुद्दा आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. देन एक न्यूज आहे जी तसं बघायला गेलं तर तुम्हाला पॉलिटीमध्ये पण तिथे वाचायला मिळते, पण जी पॉलिटीमध्ये जे फॅक्ट आपण वाचतोय, झोनल काउन्सिल तुम्ही ऐकलं असेल, तर झोनल काउन्सिल बद्दलचा करंट नेमकं कसं दिसतंय. बऱ्याचदा काय होतं, पुस्तकामध्ये वाचतो आपण झोनल काउन्सिल हे आहे ते आहे ते, बट कधी कधी काय होतं किंवा त्याला नेमकं रियालिटीमध्ये ते दिसतं कसं तेच आपल्याला रिलेट नाही करतायत. मग हे आपल्याला अशा बातम्या तिथे हेल्प करू शकतात. किंवा इथे एक झोनल काउन्सिल मीटिंग झाली होती आणि त्यामध्ये जे होम मिनिस्टर आहे आपले अमित शाह, त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही तिथे गाईडलाईन्स दिल्या होत्या. जसं तिथे काय म्हटलं होतं त्यांनी, फाइंड वेज ऑफ इन्क्रीजिंग रेव्हेन्यू ऑफ पंचायत जे आहेत त्या तुमच्या राज्यांमधल्या त्यांचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधा, असं अमित शाह यांनी म्हणलेलं होतं. आता हे नेमकं कधी आणि कुठं बोलत होते, तर हे झोनल काउन्सिलची मीटिंग होती, 25वी सेंट्रल झोनल काउन्सिल मीटिंग होती. कुठे तर वाराणसीमध्ये. मग ते वेस्ट झोनल काउन्सिल, नॉर्थ वगैरे सगळे पॉलिटीमध्ये वाचतो ना आपण, तर हे सेंट्रल झोनल काउन्सिल मीटिंग होती कुठे तर वाराणसीमध्ये. आणि 5 राज्यांचे मुख्यमंत्री त्या मीटिंगमध्ये हजर होते. कोणते कोणते राज्य होते? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, 4 राज्यांचे मुख्यमंत्री तिथे हजर होते. आणि मग तिथे बेसिकली होम मिनिस्टर जे आहेत त्यांनी मग या भागामध्ये ग्रामपंचायतचा रेव्हेन्यू वाढवा अशा प्रकारचे काही ऍडवाइस त्यांना दिले. आता नेमकं या झोनल मीटिंगमध्ये अमित शहा हेच का बरं बोलत होते? कारण झोनल काउन्सिल ज्या असतात त्याचे चेअरपर्सन बाय डिफॉल्ट होम मिनिस्टर असतात, हे आपण पॉलिटीमध्ये वाचतो. त्यामुळे इथे आपल्याला हे बघायला मिळते. तिथे मिस्टर शाह सेड दॅट ऑल स्टेट्स मस्ट वर्क टुवर्ड्स इरॅडिकेटिंग चाइल्ड malnutrition, reducing the school dropout ratio to 0 and strengthening the cooperative sector. या गोष्टींवरती काम करा, असं त्या पंचायत लेवलवरती काम करा, असं होम मिनिस्टर यांनी तिथे सांगितलं होतं. मग हे 5 झोनल काउन्सिल जे आहेत आपल्याकडे, 5 झोनल काउन्सिल हे कोणत्या कायद्यानुसार बनले? बऱ्याचदा प्रश्न येतो, प्रिलिम्स मध्ये ऑलरेडी विचारून झालेला आहे. तर 5 झोनल काउन्सिल जे आहेत ते स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट जो आहे 1956 मधला, त्या ऍक्टच्या अंडर या 5 झोनल काउन्सिल बनवल्या गेल्या होत्या. ठीक आहे, आणि बेसिकली एक कॉमन मीटिंग ग्राउंड सगळ्यांना मिळेल, सेंटर स्टेट रिलेशन, इंटर स्टेट रिलेशन बूस्ट होतील, यासाठी या झोनल काउन्सिल बनवल्या गेल्या. अगेन हा मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे. युनियन होम मिनिस्टर चेअर ऑल दी काउन्सिल्स, ज्या नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट ज्या काउन्सिल्स आहेत त्या सगळ्या काउन्सिल ज्या आहेत त्याचे चेअरपर्सन कोण आहेत? तर युनियन होम मिनिस्टर आहेत. आणि व्हाईस चेअरपर्सन कोण आहेत? तर ते बेसिकली तिथले सीएम्स राहतात बाय रोटेशन, राईट. सो सीएम, लिeutenant गव्हर्नर्स और ऍडमिनिस्ट्रेटर्स ऑफ मेंबर स्टेट्स अँड युटीज आर ऑल मेंबर्स ऑफ दी झोनल काउन्सिल. या सगळ्या गोष्टी आपण तसे आपल्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये वाचतो, बट त्याला नेमकं न्यूज मध्ये कसं रिलेट करायचं हे इथे आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, नाउ नेक्स्ट न्यूज ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला बघता येईल, ट्रान्सपोर्टेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये. आणि बेसिकली बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी पण चालू आहे. लँड एक्वायर करताना बरेचसे प्रोटेस्ट पण झालेले आहेत. असा तो पूर्ण एक रोड आहे, त्याचं नाव आहे शक्तीपीठ एक्सप्रेसवे. शक्तीपीठ एक्सप्रेसवे यासाठी फंड अलोकेट झालेला आहे. किती फंड दिला गेलेला आहे? तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट टू अलॉट 20,787 करोड फॉर 800 किलोमीटर एक्सप्रेसवे. कॅबिनेटने एवढा जो निधी आहे तो मंजूर केलेला आहे. स्पेसिफिकली 802 किलोमीटर एवढ्या लांबीचा हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे प्रोजेक्ट राहणार आहे, जो 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. मग हे विचारलं जाऊ शकते की कुठून कुठपर्यंत आहे? तर वर्धा जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्ग पर्यंत हा एक्सप्रेसवे आहे. वर्धा ते सिंधुदुर्ग. ठीक आहे, याचं काम जे आहे हे बेसिकली आता चालू होणार आहे. आणि नागपूर ते गोवा हे जे अंतर आहे हे सध्या 18 तास लागतात रस्त्याने जर यायचं म्हणलं तर. नागपूर ते गोवा 18 तासाचं किती होणार आहे? 8 तासांपर्यंत हे अंतर कमी होणार आहे. म्हणजे 18 तासापर्यंत जो वेळ लागायचा तो आता कमी होऊन 8 तास होणार आहे. ठीक आहे, तो शक्तीपीठ एक्सप्रेसवे याचं काम महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडे दिलं गेलेलं आहे. ते याला इम्प्लिमेंट करतायत. आणि आपल्याकडे जे शक्तीपीठ आहेत म्हणजे जे होली साइट्स आहेत त्या
होली साइट्सला हा रोड कनेक्ट करणार आहे असं गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. जसं माहूर आहे, तुळजापूर आहे, त्यानंतर मग मुकुंदराज स्वामी, जोगाई देवी, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, त्यानंतर कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर, औदुंबर, हे वेगवेगळे जे हे शक्तीपीठ आहेत, होली साइट्स आहेत, यांना हे कनेक्ट करणार आहे असा हा रस्ता आहे. येस, त्यामध्ये बरेचसे प्रोटेस्ट पण होत आहेत. जर तुम्ही इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्ता वाचत असाल तर त्यांनी हा मुद्दा बराच लावून धरलेला आहे. किंवा लँड ॲक्वायर करताना जे प्रोटेस्ट आहेत त्यामध्ये लोकांचा मुद्दा जो आहे तो पण इथे समजून घेणं गरजेचं आहे. पण हा एक फंड मंजूर झालेला आहे, त्यासाठी हे एक बातमी आपल्याला तिथे बघायची. देन कधी कधी आपल्याला एक्झाम्पल्स लिहावे लागतात. सायन्स टेकच्या मेन्सच्या क्वेश्चन मध्ये असेल AI रिलेटेड किंवा एसे जर आला तर त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲज अन एक्झाम्पल तिथे कोट कराव्या लागतील. मग त्या केसमध्ये AIचे ऍप्लिकेशन्स गव्हर्नन्स फील्डमध्ये कसे होतात त्याबद्दल ही बातमी आपल्याला बघायला मिळते. सो काय दिलेलं आहे बघा, तेलंगणा गव्हर्नमेंट टू ब्रिंग इन AI टू स्पीड अप इंडस्ट्रियल क्लिअरन्सेस. इंडस्ट्रियल क्लिअरन्सेसला स्पीड अप करण्यासाठी त्यांनी इथे काय केलेलं आहे तर AIचा वापर ते करणार आहेत. सो तेलंगणा गव्हर्नमेंट इज इन प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेटिंग दिस AI टूल टू इट्स फेम्ड तेलंगणा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट अप्रूव्हल अँड सेल्फ सर्टिफिकेशन सिस्टीम, TGI पास असं या सिस्टीमचं नाव आहे. या सिस्टीम मध्ये ते AIचा वापर करणार आहेत. फक्त एवढं लक्षात राहू द्या, इंडस्ट्रियल क्लिअरन्सेस देण्यासाठी, इंडस्ट्रियल लायसन्सेस तिथे क्लिअर करण्यासाठी ते काय करणार आहेत तर AIचा वापर करणार आहेत. ठीक आहे. सो हा एक मुद्दा तिथे आपल्याला महत्वाचा आहे. देन आता आपण बोलतो की झोनल काउन्सिल पुस्तकामध्ये आपण वाचतो, पण रियालिटीमध्ये त्याच्या न्यूज कशा असतात हे आपल्याला कधी कधी लवकर क्लिक नाही होत. मग त्या केसमध्ये अजून एक अशी एक कमिटी आहे जी आपण पॉलिटीमध्ये वाचतो, त्याचं नाव आहे पब्लिक अकाउंट कमिटी, ज्याला आपण म्हणतो फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. जे कॅगचे जे आहेत, कॅगचे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड कोणाला म्हणतात, पब्लिक अकाउंट्स कमिटीला म्हणतात. थोडक्यात हिशोब वगैरे चेक करत राहतात. मग त्यांनी रिसेंटली काय झालेलं आहे किंवा पब्लिक अकाउंट कमिटी बद्दलची एक बातमी आलेली होती किंवा पार्लमेंट्स पब्लिक अकाउंट कमिटी हेडेड बाय काँग्रेस लीडर, हे पण आपण वाचतो की ते ऑपोजिशन पार्टीमधून असतात, त्याचे जे चेअरपर्सन आहेत पब्लिक अकाउंट कमिटीचे. मग काँग्रेस लीडर होते KC वेणुगोपाल, ते या पब्लिक अकाउंट कमिटीचे हेड आहेत. त्यांनी डायरेक्टरेट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, हे जे CGHS नावाची जी संस्था आहे, त्यांचं बेसिकली त्यांना थोडक्यात झापलेलं आहे किंवा तुम्ही बेसिकली तुमचा जो खर्च आहे, प्रोक्युअरमेंट पॉलिसी जी आहे तुमची, त्यामध्ये तुम्ही चेंजेस करा असं तुम्हाला रिकमेंड करूनही तुम्ही नाही केलेले. त्यामुळे ते जरा चिडले होते. तर मग पब्लिक अकाउंट कमिटीचं काम काय राहते किंवा हिशोब बघत राहणं, राईट. मग अशा प्रकारचे कामं आपल्याला रिअल लाईफमध्ये पब्लिक अकाउंट कमिटीकडून केले गेलेले बघायला मिळतात. म्हणजे जे ड्रग प्रोक्युअरमेंट पॉलिसी आहे त्याला रिवाइज करा असं सांगितलं गेलं होतं, पण त्यांच्याकडून नाही केलं गेलं. सो त्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये होता. देन पुढे आपल्याला अजून काय बघायला मिळते बातमी, ही तुम्हाला प्रिलिम्स मध्येही कोट करता, प्रिलिम्स मध्ये महत्वाची राहू शकेल आणि GS पेपर 2 मध्येही. सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल रँकिंग मध्ये टॉप 100 मध्ये इंडिया आलेले पहिल्यांदा. ही बातमी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचली असेल. सो फॉर द फर्स्ट टाइम इंडिया ब्रेक्स इनटू टॉप 100 इन ग्लोबल SDG रँकिंग. आता मग भारताचा रँक किती आलेला आहे, तर भारताचा रँक आलेला आहे 99. 167 देशांपैकी 99 नंबरवरती आपण आहोत आणि 2025चं एडिशन आहे. आता ही रँकिंग कुठे पब्लिश होते, तर हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट असतो, त्या रिपोर्टमध्ये ही रँकिंग पब्लिश होते. मग पुढचा प्रश्न हा येतो किंवा रिपोर्ट कोण बनवते, तर हे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क जे आहे हे हा रिपोर्ट बनवते. आता अजून बाकी देशांचं कसं काय रँक आहे, तर आपला रँक 99 आहे, त्यामध्ये स्कोअर आपला 67 आहे. त्यानंतर आपण जर बघितलं मागच्या वर्षी 2024 मध्ये आपला रँक 109 होता, तिथून आपण 99 नंबरला आलेलो आहोत. देन चायनाचा रँक किती आहे, 49 रँक आहे चायनाचा. देन अमेरिकेचा रँक किती आहे, 44 आहे. म्हणजे हे काय एकदम काय खूप वरती आहेत, पहिल्या 10 मध्ये वगैरे असं नाहीये. चायना आणि US. आफ्टर दॅट अजून जर बघितलं आपण तर आपले जे शेजारी आहेत त्यामध्ये भूतानचा रँक आहे 74, नेपाळचा रँक आहे 85, बांगलादेशचा रँक आहे 114, पाकिस्तानचा रँक आहे 140. त्यानंतर मालदीव्स आणि श्रीलंका 53व्या नंबरला मालदीव्स आहे,
श्रीलंका 93 नंबरला आहे, म्हणजे बऱ्यापैकी आपल्या पुढे आहेत आपले शेजारी देश. ठीक आहे, तो एक भाग झाला. आता यामध्ये एक जे सांगितलं की ठीक आहे इंडियाने इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे, पण ओव्हरऑल जर बघितलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करण्यामागे जगातले सगळे देश कुठे ना कुठेतरी मागे पडत आहेत. ठीक आहे, थोडंसं स्लगिश प्रकारचं तिथे अप्रोच बघायला मिळतं. म्हणजे त्यांनी म्हणलं की जे टार्गेट्स आहेत ना, सगळे जे SDG टार्गेट आहेत 2030 आता आलेले ना जवळ, मग 2030 पर्यंत टार्गेट अचीव करायचे, बट ओनली 17% ऑफ दी SDG टार्गेट्स आर ऑन ट्रॅक टू बी अचीव्ड बाय 2030. म्हणजे बाकी तर दूरच राहिलं, 17% टार्गेट्स आहेत, 17% जे अचीव होऊ शकतात. मग त्यामध्ये बरेचसे मुद्दे राहू शकतात, किंवा देशांकडे फिस्कल स्पेस नाहीये, म्हणजे तेवढा फंडिंग स्पेस त्यांच्याकडे नाहीये, पैसे कमी आहेत साध्या भाषेत, किंवा कॉन्फ्लिक्ट चालू आहेत, लोक भांडण्यामध्ये बिझी आहेत, त्यानंतर व्हल्नरॅबिलिटीज आहेत, स्ट्रक्चरल व्हल्नरॅबिलिटीज. त्यामुळे काय होतंय, किंवा हे गोल अचीव होणं जरासं आता लांबची गोष्ट दिसते. आणि त्यामध्ये अजून एक बोललं गेलं की युरोपियन डॉमिनन्स जास्त आहे, म्हणजे युरोपियन देश जे आहेत ते या सगळ्यामध्ये थोडंसं पुढे बघायला मिळतात SDG अचीव करण्यामध्ये. मग त्यामध्ये फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क हे जे 3 देश आहेत, त्या 3 देशांचं टॉप 3 पोझिशन आहे. पहिल्या नंबरला फिनलँड, दुसऱ्याला स्वीडन, तिसऱ्याला डेन्मार्क. आणि पहिल्या 20 मध्ये 19 देश असे आहेत की जे युरोपमधले आहेत. याचा अर्थ युरोप खूप भारी झालंय का असं पण नाही, युरोपचे पण स्वतःचे प्रॉब्लेम आहे असं ते म्हणतात, किंवा युरोप इज ऑल्सो फेसिंग दी प्रॉब्लेम, क्लायमेट चेंज, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी, या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये युरोपमध्ये देखील एक प्रकारे येस टॉपला आहेत ते देश, बट तेही असे खूप पुढे आहेत असं नाही. दे आर ऑल्सो लॅगिंग समहाऊ इन अचिव्हिंग दी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ही पूर्ण एक बातमी आपल्याला त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायला मिळते. देन जॉग्रफीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, जॉग्रफी करंट असं पण त्याला बघू शकतो आपण, किंवा जॉग्रफीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि एन्व्हायरमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही एक बातमी आहे, किंवा कार्बन सिक्वेस्ट्रेशन याबद्दल आपण जॉग्रफीमध्ये वाचतो, एन्व्हायरमेंटमध्ये देखील वाचतो. मग त्या रिलेटेड ही बातमी होती, किंवा क्रस्ट स्टोन इज बीइंग स्प्रेड अक्रॉस फार्म्स टू कॅप्चर कार्बन. जो चुरा केलेला दगडांचा जो चुरा आहे तो सगळीकडे शेतामध्ये पसरवला जातोय टू कॅप्चर कार्बन. आता हे नेमकं कसं केलं जातंय, तर जॉग्रफीमध्ये आपण वाचतो की विदरिंग नावाची कॉन्सेप्ट आहे, आणि विदरिंग बेसिकली सगळ्या दगडांसाठी सारखी नाही. काही दगड जे आहेत ते लवकर विदरिंग तिथे होते दगडांचं, आणि काही दगड जे आहेत ते उशिरा होते. मग त्या केसमध्ये त्या दगडांमध्ये बेसिकली काय होते, तर कार्बोनिक ऍसिड जे आहे त्याचा वापर करून दगडांचं ब्रेकडाऊन केलं जाते. सो त्या प्रोसेसमध्ये, विदरिंग प्रोसेसमध्ये काय होते, किंवा दगडांचं ब्रेकडाऊन होते बाय युजिंग कार्बोनिक ऍसिड. आणि कार्बोनिक ऍसिड जे आहेत त्यामध्ये बेसिकली काय असणार आहे, अलॉंग विथ ऍसिड देअर विल बी सोर्स ऑफ कार्बन डायऑक्साइड. मग इथं होतं काय, किंवा त्या दगडांमध्ये जेवढं फास्ट विदरिंग होणार आहे तेवढा कार्बन डायऑक्साइड जो आहे तो स्टोअर करून ठेवला जाऊ शकतो. म्हणजे आपल्या ऍटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साइड त्या दगडांमध्ये स्टोअर करून ठेवला जाऊ शकतो. आणि हे जे केलं जाते ते विदरिंग प्रोसेस मधून केलं जाते. मग आता इथे होतं काय की दगडांचा चुरा का बरं टाकला जातो, तर ते साधे दगड नाही आहेत, तर ते बेसॉल्ट बेस्ड दगड आहेत, आणि त्यांचा चुरा बेसिकली एकदम रिफाईन मटेरियलनी बनवलेलं ते दगड राहतात, आणि त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड स्टोअर करून ठेवण्याची क्षमता जी आहे ती जास्त राहू शकते. आणि याच्याने काय होणार आहे, तर ओव्हरऑल ऍटमॉस्फिअर मधला कार्बन त्या दगडांमध्ये स्टोअर करून ठेवता येईल. आता हे जगात वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. मग ते शुगर प्लांटेशन्स असतील ब्राझील मधले, किंवा आपल्याकडे टी इस्टेट्स असतील इंडियामधले, इथे ह्या प्रकारच्या गोष्टी करून बघितलेल्या आहेत. म्हणजे लांबच लांब तिथे काय केलेलं आहे, तर त्या दगडांचा चुरा पसरवला गेलेला आहे. आता ही जी टेक्निक आहे याला एक शब्द पण दिलेला आहे, एनहान्स्ड रॉक विदरिंग म्हणतात त्याला, ERW, एनहान्स्ड रॉक विदरिंग हे या टेक्निकला म्हणलं जाते. आणि याच्याने काय होणार आहे, तर कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला स्पीड अप करता येणार आहे. लक्षात ठेवा, हे नाव एनहान्स्ड रॉक विदरिंग असं त्याला म्हणलं जाते. ठीक आहे. आता विदरिंग ऑकर्स नॅचरली व्हेन रेन फॉल्स ऑन दी रॉक. पाऊस पडल्यावरती विदरिंग होते. अँड द प्रोसेस कॅन लॉक अवे कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर or soil in the form of bicarbonate. त्या प्रोसेसमध्ये कार्बन बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये लॉक होणार आहे, आणि बेसिकली त्याचं पुढे लाइमस्टोन मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. तो एक पुढचा वेगळा भाग झाला. आता नेमकं हे जे एनहान्स्ड रॉक विदरिंग आहे हे बेसिकली काय करते, तर
क्विक वेदरिंग रॉक्सचा वापर करते. क्विक वेदरिंग रॉक्स, मग कोणते? बेसॉल्ट बेस्ड जे रॉक्स आहेत ते क्विक वेदरिंग रॉक्स राहतात, त्यांचा वापर केला जातो आणि ते बेसिकली एकदम फाईन पावडरच्या फॉर्म मध्ये पहिले तर ते राहतात आणि नंतर त्यांचा रॉक फॉर्म मध्ये कन्वर्जन होते. सो दीज आर ग्राउंड फाईनली टू इन्क्रीज देअर सरफेस एरिया, कारण जेवढं जास्त ते ॲब्झॉर्ब करतील त्या कार्बोनिक ऍसिडला तेवढं जास्त ते कार्बन स्टोअर करणार आहेत. त्यामुळे सरफेस एरिया वाढतो, क्विक विदरिंग होते आणि म्हणून ओव्हरऑल क्लायमेट चेंज मध्ये याचा एक चांगला वापर होऊ शकतो. आता हे कुठे वापरायचं आहे आपल्याला? तर एकदा असं होणार आहे किंवा प्रिलिम्स मध्ये या कॉन्टेक्स्ट मध्ये काही प्रश्न बनवू शकतो एनहान्स्ड रॉक विदरिंग वरती, किंवा आपल्याला GS1 मध्ये जॉग्राफीच्या क्वेश्चन्स मध्ये ह्याच्याबद्दल काही मुद्दे लिहिता येतील, किंवा GS3 मध्ये एन्व्हायरमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारलं तर कार्बन सिक्वेस्ट्रेशनच्या प्रश्नामध्ये आपल्याला हा मुद्दा एक एक्झाम्पल, इनोव्हेटिव्ह एक्झाम्पल म्हणून कोट करता येऊ शकतो. ठीक आहे. सो हा एक भाग झाला. देन पुढची बातमी काय? द नीड फॉर जेंडर इक्विटी इन अर्बन ब्युरोक्रेसी, हे एक आर्टिकल आलेलं होतं आणि हे तुम्हाला GS पेपर 1 मध्ये सोसायटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा GS पेपर 2 मध्ये व्हल्नरेबल सेक्शन्स या टॉपिकच्या अंडर जर एखादा प्रश्न आला तर तिथे या मधल्या सगळ्या ज्या एक डेटा पॉइंट्स आहेत, हे सगळे जे फॅक्ट्स आहेत ते आपल्याला यूज करता येतील. तसं पहिले तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, किंवा अर्बन ब्युरोक्रेसी म्हणजे शहरी भागामधली जी ब्युरोक्रेसी आहे त्यामध्ये महिलांचा सहभाग हा भारतामध्ये कमी आहे असं ते म्हणतात. ओव्हरऑल पहिले पॉझिटिव्ह साईड दाखवतात, किंवा शहरी भाग म्हणल्यावरती तिथे एक फॅक्ट आलेली आहे, किंवा बाय 2050 ओव्हर 800 मिलियन पीपल, म्हणजे जवळपास जे जगाची जेवढी लोकसंख्या त्याच्या अर्धी लोकसंख्या विल लिव्ह इन सिटीज, जगाची जेवढी लोकसंख्या त्याच्या अर्धी लोकसंख्या तिथे शहरांमध्ये राहणार आहे. भारतामध्ये तशीच परिस्थिती असणार आहे अँड इंडिया will be also front runner in this global urban growth. आणि मग मागच्या ओव्हरऑल काही 30 वर्षांचे तिथे फॅक्ट सांगितलेले आहे, किंवा प्रोग्रेसिव्ह कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स हॅव टेकन प्लेस इन इंडिया. जसं आपल्याकडे 73rd अँड 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटद्वारे 33% रिझर्वेशन दिलं गेलेलं होतं पंचायती राज इन्स्टिट्यूशन्समध्ये. काही राज्यांनी त्याला पुढे जाऊन 50% एक्सटेंड देखील केलेलं आहे. जवळपास 17 राज्यांनी त्याला 50% एक्सटेंड केलेलं आहे. त्यानंतर आज जर बघितलं आपण तर वुमेन कॉम्प्राइज ओव्हर 46% ऑफ लोकल इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. पंचायती राज मिनिस्ट्रीचा हा डेटा आहे. 46% लोकल इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह महिला आहेत आणि हा पूर्ण आकडा जो आहे तो मेयर्स आणि काउन्सिलर्स मध्येही वाढताना आपल्याला दिसतो. म्हणजे ही तर पॉझिटिव्ह साईड आहे. येस, मग ते सरपंच पती वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर जरी केल्या यामध्ये तरी एक पॉझिटिव्ह पिक्चर तरी दिसतंय, किंवा 46% ऑफ लोकल इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह त्यामध्ये महिला आहेत. बट जेव्हा तुम्ही ब्युरोक्रेसी बद्दल बोलताय, अर्बन ब्युरोक्रेसी, तिथे आपल्याला थोडंसं कन्सर्निंग साईन्स बघायला मिळतात. तसं इथे जर बघितलं आपण ॲज ऑफ 2022 वुमेन कॉन्स्टिट्यूटेड जस्ट 20% ऑफ IAS ऑफिसर्स. हे इंडिया स्पेंड 2022 मधला रिपोर्ट आहे. जेवढे IAS आहेत त्याच्या 20% फक्त महिला आहेत आणि त्यातल्या त्यात विथ इवन लोअर रिप्रेझेंटेशन इन अर्बन प्लॅनिंग, म्युनिसिपल इंजिनिअरिंग अँड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीज. म्हणजे या महत्वाच्या जे अर्बन सेक्टर्स मधल्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत तिथे महिलांचं रिप्रेझेंटेशन बरंच कमी आहे. पोलीस खात्यामध्ये जर बघितलं, इन पोलिसिंग ओनली 11.7% ऑफ द नॅशनल फोर्स आर वुमेन. हे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा हा डेटा आहे आणि बेसिकली त्यातल्या त्यात जे काही महिला आहेत ज्यांना तिथे 11.7% जो आकडा आपण म्हणतोय त्यामध्येही काय झालेलं आहे तर बऱ्याचशा महिला अशा असणार आहेत ज्या डेस्क रोल करतायत, म्हणजे ग्राउंड लेवलवरती तेवढा प्रेझेन्स तिथे बघायला मिळत नाही. अजून काय काय आकडे दिलेले आहेत बघा, तर सेफ्टी पिन ऑडिट 2019 मधलं हे ऑडिट होतं. असंच नावं कोट करायचे एक्झाम मध्ये. 2019 सेफ्टी पिन ऑडिट अक्रॉस 50 सिटीज found over 60% of public spaces were poorly lit. म्हणजे जास्त अंधारच राहतो, संध्याकाळ झाली की सगळीकडे अंधार. म्हणजे जवळपास 60% ज्या पब्लिक स्पेसेस आहेत त्या पुअरली लिट आहेत. मग या कॉन्टेक्स्ट मध्ये वुमेन सेफ्टीचा पण इश्यू तिथे येतो. आणि इथे जर बघितलं आपण विथ फ्यू वुमेन इन पोलिसिंग, पोलीस खात्यामध्ये कमी महिला असल्यामुळे काय होते, कम्युनिटी सेफ्टी इनिशिएटिव्ह ऑफन फेल टू रेझोनेट विथ वुमेन. कारण एक मुद्दा नेहमीच येतो,
काही वर्ष आधी ज्युडिशियरी बद्दल पण हे बोललं जात होतं, अजूनही ते तसंच रियालिटी आहे. किंवा ज्युडिशियरीमध्ये महिलांचा रोल जो आहे तो जर कमी असेल तर वुमेन स्पेसिफिक मुद्दे जे आहेत ते कोर्ट तेवढं चांगल्या पद्धतीने अफेल्ड करू शकणार नाही. येस, दे विल डू देअर टास्क, बट बऱ्याचदा काय होते, जर त्या सेक्टरमध्ये महिला असतील तर महिलांचे मुद्दे त्या सेक्टरमधल्या महिला चांगल्या पद्धतीने मांडू शकतील. हे इथे पण आपल्याला दिसते. अजून एक मुद्दा काय दिलेला आहे, स्टडीज बाय इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स. ही जे इंडियन काउन्सिल आहे त्यासोबतच UN वुमेन, या दोघांनी स्टडी केलेली होती. त्यामध्ये काय म्हणलेलं होतं, दॅट वुमेन दे प्रायोरिटाइज वॉटर, हेल्थ अँड सेफ्टी and improve public trust in law enforcement through empathetic enforcement. जर या सेक्टरमध्ये महिला जर काम करत असतील तर त्यांचा एक इम्पॅक्ट वेगळा राहतो, असं वेगवेगळ्या युएनच्या स्टडीज मधून दिसले की महिला जर असतील या रोलमध्ये तर ते प्रायोरिटाइज करतील की या भागामध्ये पाणी चांगलं मिळालं पाहिजे, लोकांची हेल्थ चांगली राहिली पाहिजे, लोकांची सेफ्टी चांगली राहिली पाहिजे, यावरती प्रायोरिटाइज करतील. आणि त्यामुळे काय होणार आहे की लॉ एन्फोर्समेंटमध्ये लोकांचा ट्रस्ट बिल्डअप करण्यासाठी महिलांचा तिथे चांगला रोल राहू शकतो. आणि हे जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसलेले, जसं यामध्ये उदाहरणं पण आलेले होते. जसं जे वुमेन रिप्रेझेंटेशन आहे ते बेटर करून वेगवेगळ्या देशांनी कसं चांगले कामं केलेले. जसं आफ्रिकेमध्ये रवांडा हा जो देश आहे त्यांनी मॅटर्नल हेल्थ आणि एज्युकेशन स्पेंडिंग बूस्ट केल्या. त्यानंतर ब्राझीलमध्ये काय झालेलं आहे तर सॅनिटरी आणि प्रायमरी हेल्थ केअर वरती चांगला फोकस केला गेला, कारण तिथे महिलांचं रिप्रेझेंटेशन वाढवलं गेलं होतं. त्यासोबतच साऊथ कोरियाचा जेंडर इम्पॅक्ट असेसमेंट त्यांनी काय केलं तर इट रिशेप ट्रान्झिट अँड पब्लिक स्पेसेस इन साऊथ कोरिया, अजून सेफ झाल्या स्पेसेस. त्यानंतर ट्युनिशिया जे अगेन आफ्रिकन कंट्री आहे तिथे पॅरिटी लॉज होते, म्हणजे समानता तिथे इन्शुअर केली गेली होती. सो पॅरिटी लॉज गेव वुमेन मोर टेक्निकल रोल्स, इम्प्रूव्हिंग देअर फोकस ऑन सेफ्टी अँड हेल्थ. मग तिथे पण आपल्याला बेनिफिट बघायला मिळाला. फिलिपाईन्समध्ये बेसिकली जेंडर टॅग्ड बजेटिंग केलं गेलं, जेंडर इश्यूजच्या बेसिसवरती बजेटिंग तिथे केलं गेलं टू फंड दी जेंडर बेस्ड व्हायलन्स शेल्टर्स अँड चाइल्ड केअर. या पैशामधून मग जे व्हायलन्स ज्यांच्यासोबत झालेला आहे त्यांच्यासाठी शेल्टर आणि चाइल्ड केअर शेल्टर्स तिथे बनवले गेले. मग हा जो पूर्ण भाग आहे हा ग्लोबल लेवलवरती कशा पद्धतीने ब्युरोक्रेसीमध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशन वाढल्यावरती चेंजेस बघायला मिळतात तो हा पूर्ण एक एक्झाम्पल आपल्याला इथे बघायला मिळू शकते. मग हे सगळे मुद्दे जे आहेत हे आपल्याला आपल्या GS पेपर 1 मध्ये आणि GS पेपर 2 मध्ये देखील यूज करता येतात. त्यामुळे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि इव्हन या आर्टिकलचा एंड जर आपण बघितला तर आपल्याला एक कन्क्लुजन साठी स्टेटमेंट सापडून जाते. तसे इथे काय शेवट केलेलं आहे बघा, टू बिल्ड सिटीज फॉर वुमेन वी मस्ट स्टार्ट बाय बिल्डिंग सिटीज विथ वुमेन. इम्पॅक्टफुल स्टेटमेंट आहे. जर महिलांसाठी शहरं बनवायचे असतील तर आपल्याला सुरुवात करावी लागेल महिलांसोबत शहरं बनवण्याची. ठीक आहे. सो हा एक मुद्दा तिथे या आर्टिकलच्या शेवटी आलेला आहे. आता इथपर्यंत हा एक भाग झाला. नाउ नेक्स्ट एक आजार आहे जो प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारला जाऊ शकते याबद्दल, कॅन्डिडा ट्रॉपिकॅलिस. आता एक लक्षात ठेवायचं, जिथे कुठे कॅन्डिडा हा शब्द आला तिथे हे लक्षात ठेवायचं की फंगल डिसीज आहे. कॅन्डिडा ट्रॉपिकॅलिस हा एक महत्वाचा फंगल आजार आहे, फंगल पॅथोजेन आहे, डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, जो बेसिकली इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये देखील बघायला मिळतो. आता ह्याचे इन्फेक्शन जे आहेत याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट जर बघितला तर 55 ते 60% एवढा मॉर्टॅलिटी रेट आहे. आणि फंगस म्हटल्यावरती मग बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत. जसं कॅन्डिडा ऑरिस नावाचा एक फंगस होता कोविड-19च्या काळामध्ये, त्याचा प्रसार झालेला होता. मग याच्या अगेन्स्ट काही औषधं पण आलेले आहेत. जसं अँटी फंगल ड्रग्ज आहेत, याला ॲझॉल म्हणतात, ॲझॉल. जसं की फ्लुकोनॅझॉल नावाचं औषध असते, त्यानंतर वोरिकोनॅझॉल नावाचं औषध असते, याचा वापर केला जातो या इन्फेक्शन्सला ट्रीट करण्यासाठी. बट रिसेंटली काय म्हणलं जाते किंवा ह्याचे अजून नवीन नवीन काहीतरी फॉर्म येत जातात आणि ते जे नवीन फॉर्म आहेत या फंगसचे हे या आजाराला रेझिस्टन्स क्रिएट करतात, म्हणजे या औषधांना रेझिस्टन्स क्रिएट करतात. म्हणजे बेसिकली काय झालेलं आहे की हे ड्रग्स तर आहेत पण अजून असं वेगळ्या पद्धतीने जो फंगस इव्हॉल्व्ह होतोय, ज्यामुळे काय होतंय तर हे एक्झिस्टिंग जे ड्रग्ज आहेत ते या फंगसवरती काम करत नाहीत. हा एक मुद्दा इथे आपल्याला चर्चेमध्ये बघायला मिळतो. नाव लक्षात ठेवा, कॅन्डिडा ट्रॉपिकॅलिस हा काय तर एक प्रकारचा फंगस डिसऑर्डर आहे. ठीक आहे.
आता पुढच्या मुद्द्यावरती आपण इंडियन ॲस्ट्रॉनॉट्स इन स्पेस आफ्टर 41 इयर गॅप आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला हे त्यांचं मिशन गेलेलं आहे. आता यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती ऍड करणार आहोत. बट ओव्हरऑल एक्झिओम 4 या मिशनचं नाव आहे. शुभांशु शुक्ला हे स्पेसमध्ये गेलेले आहेत या मिशनच्या अंडर एक्झिओम 4. आणि नेमकं कुठे गेलेले आहेत तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही जी आपली स्पेस लॅबोरेटरी आहे आपली, म्हणजे जे 5 देश आहेत, मग ते अमेरिका असेल, कॅनडा असेल, युरोप, आपलं अजून कोणते कोणते आहेत, अमेरिका झालं, कॅनडा झालं, रशिया झालं, त्यानंतर मग जॅपनीज एजन्सी झालं आणि युरोपियन स्पेस एजन्सी, यांचं मिळून हे पाच लोकांचं मिळून ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. तिथे हे गेलेले आहेत एक्झिओम 4 मिशनच्या अंडर. आणि लॉन्च कुठून झालं होतं मिशन? केनेडी स्पेस सेंटर जे फ्लोरिडा US मध्ये आहे. फॅल्कॉन 9 हे एक स्पेस एक्स या कंपनीचं रियुजेबल रॉकेट आहे, म्हणजे एलॉन मस्क यांच्या कंपनीचं. आणि त्या रॉकेट थ्रू त्यांनी स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूल या क्रू कॅप्सूलच्या थ्रू ते गेलेले आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला. काय 28 तासांची पूर्ण जर्नी त्यांची होती. आता ते पोहोचलेले आहेत, म्हणजे जेव्हा आपण हा व्हिडिओ बनवतोय ते पोहोचलेले आहेत तिथं. त्यांच्यासोबत कोण कोण अजून गेलेला आहे तर कमांडर पेगी विटसन जे अमेरिकेमधून आहेत, त्यानंतर मिशन स्पेशलिस्ट स्टॅवॉज उझनान्स्की, त्यानंतर मग हे पोलंडमधून आहेत, त्यानंतर मिशन स्पेशलिस्ट टिबोर कापू जे हंगेरीमधून आहेत, हे यांच्यासोबत गेलेले. टोटल 4 लोक गेलेले आहेत. आणि बाकी तिकडे गेल्यावरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहेत. आपण काही सीड्स पाठवलेले आहेत, त्याच्यावरती रिसर्च होणार आहे. त्याचा आपण वेगळा एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जातील. आता कॅप्टन शुक्ला जे आहेत हे पहिले इंडियन ॲस्ट्रॉनॉट ठरलेले आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती जाणारे. त्यानंतर 41 वर्षामध्ये, म्हणजे 1984च्या नंतर 41 वर्षामध्ये स्पेसमध्ये जाणारे हे पहिले भारतीय ठरलेले आहेत. 84 मध्ये राकेश शर्मा स्पेसमध्ये गेलेले होते. त्यांच्यानंतर शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय ठरलेले आहेत स्पेसमध्ये जाणारे. ठीक आहे, यावरचा डिटेल एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तिथे अजून डिटेलमध्ये त्यावरती बोलू. आता पुढची बातमी प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकते. कुल्सी हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. आता हा जो प्रोजेक्ट आहे याच्यावरती बरंचसं ऑपोजिशन होतंय. आसाम मेघालय हायड्रो पॉवर बॉर्डरवरती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव आहे कुल्सी हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. आता टोटल 55 मेगावॉट कॅपॅसिटीचा प्रोजेक्ट आहे, जो आसाम आणि मेघालय हे जॉईंटली बनवत आहेत आणि कुल्सी नदीवरती हा प्रोजेक्ट असणार आहे. आता या नदीबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, किंवा इथे का बरं तो विरोध होतोय, कारण थोडंफार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे बायोडायव्हर्सिटीला, तिथल्या इकोसिस्टमला डॅमेज होऊ शकतो असं इथे म्हणणं आहे. आणि बेसिकली इथे गंगा रिव्हर डॉल्फिन राहतात या नदीमध्ये, त्यामुळे त्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. आता कुल्सी नदी जी आहे ही ब्रह्मपुत्रा नदीची ट्रिब्युटरी ब्रह्मपुत्रा नदीची, आणि मेघालयामधल्या वेस्ट खासी हिल डिस्ट्रिक्ट मधून ही नदी वाहते. ठीक आहे, आणि इथे बेसिकली हा जो पूर्ण नदीचा भाग आहे या रिजन मध्ये 12 वेटलँड्स आहेत. आणि इथे एक तलाव पण आहे, त्याचं नाव आहे चांदुबी तलाव, जो बेसिकली 5th लार्जेस्ट टेक्टॉनिक लेक इन दी वर्ल्ड त्याला म्हटलं जाईल. टेक्टॉनिक पद्धतीने बनलेला जगातला 5व्या नंबरचा सर्वात मोठा तलाव आहे, त्याचं नाव आहे चांदुबी. आणि या सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये मग हा कुल्सी हायड्रो पॉवर प्रोजेक्ट न्यूज मध्ये आहे, जो आसाम आणि मेघालय हे जॉईंटली बनवत आहेत आणि याला लोकांचं ऑपोजिशन तिथे आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर अमरावती जे आपलं इकडचं नाही, महाराष्ट्रातलं नाही, तर आंध्र प्रदेशची जी पुढे राजधानी आता प्लॅन केली गेलेली आहे अमरावती. सो अमरावती टू होस्ट इंडियाज फर्स्ट क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली, हे ऑफिशियल रिपोर्ट नुसार आता रिव्हील झालेलं आहे, किंवा भारतातली पहिली क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली, म्हणजे पूर्ण एक असं एक क्वांटम कम्प्युटिंग IT पार्क असते तशा प्रकारचं ते व्हॅली म्हणल्यावर असं काही दरी पाणी वगैरे नाही, तर भारतातली पहिली क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली डेव्हलप होती अमरावतीमध्ये. म्हणजे पूर्ण ते IT चं पार्क जसं असते तसं हे क्वांटम पार्क तयार होणार आहे आणि जानेवारी 2026 पर्यंत हे तयार होणार आहे. ठीक आहे, ही फॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे. बाकी गोष्टी तिथे आहेच, किंवा
प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, क्वांटम टेक्नॉलॉजीला अजून डेव्हलप करण्यासाठी ओव्हरऑल याचा वापर केला जाणार आहे. फक्त सुरुवातीला एक फॅक्ट माहिती असू द्या, क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली ही भारतातली पहिली कम्प्युटिंग व्हॅली कुठे तर अमरावतीमध्ये लॉन्च होणार आहे. ठीक आहे. देन पुढचा मुद्दा येतो जो गव्हर्नन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला बघायला मिळतो. गव्हर्नन्स ही बातमी महत्त्वाची राहू शकते किंवा बर्थ सर्टिफिकेट बद्दलचं एक रेग्युलेशन आता जे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आहेत त्यांनी तिथे काढलेलं होतं, किंवा एन्श्युअर इश्यू ऑफ बर्थ सर्टिफिकेट बिफोर डिस्चार्ज ऑफ न्यू बॉर्न्स, म्हणजे बाळाचा जन्म व्हायच्या आधी बर्थ सर्टिफिकेट इश्यू करण्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा, हे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांनी राज्यांना सांगितलेलं आहे. जस्ट अ सेकंड. So, Registrar General of India has asked all states to ensure that birth certificates are issued to mothers of newborn children before they are discharged from the hospital. म्हणजे हॉस्पिटल मधून बाहेर पडण्याच्या आधी बर्थ सर्टिफिकेट द्या. बिफोर द डिस्चार्ज म्हणजे बाळाचा जन्म व्हायच्या आधी नाही तर डिस्चार्ज व्हायच्या आधी. पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट रन हॉस्पिटल्सला सांगितलेलं आहे, कारण ज्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होतात त्यापैकी 50% गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होतात. त्यामुळे हे एन्श्युअर करा की बाहेर जायच्या आधीच त्यांना बर्थ सर्टिफिकेट द्या, नंतर पुन्हा अजून प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. ठीक आहे, तो एक मुद्दा आहे. नाउ RGI ऑफिस said that registrar should give birth certificate as soon as registration of birth is completed. जेवढा लवकर ते बर्थ रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं तसं सर्टिफिकेट द्या. आणि जास्तीत जास्त डिले किती, 7 दिवसांचा तिथे होऊ शकतो. म्हणजे जास्तीत जास्त 7 दिवस, 7 दिवसापेक्षा जास्त वेळ नाही लागला पाहिजे. सो नॉट लेटर दॅन 7 days. आणि मग ते इलेक्ट्रॉनिक किंवा हार्ड कॉपी फॉर्मॅट जसं द्यायचं तसं द्या, पण ते सर्टिफिकेट जास्तीत जास्त 7 दिवसाच्या आतमध्ये दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे, बर्थ सर्टिफिकेट बद्दल ते बोलतात. आता याबद्दलचे बरेचसे रेग्युलेशन पण आहेत, किंवा 1 ऑक्टोबर 2023 पासून डिजिटल बर्थ सर्टिफिकेट तिथे तयार करण्यात आलेलं आहे. डिजिटल बर्थ सर्टिफिकेट, आणि हे एक सिंगल डॉक्युमेंट राहणार आहे जे प्रूव्ह करेल डेट ऑफ बर्थ फॉर व्हेरियस सर्व्हिसेस. मग त्यामध्ये जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यामध्ये हे कामात येईल, गव्हर्नमेंट जॉबसाठी कामात येईल, मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी कामात येईल. अशा वेगवेगळ्या पर्पजसाठी एक सिंगल डॉक्युमेंट तुम्हाला वापरता येईल, आणि ते असणार आहे तुमचं डिजिटल बर्थ सर्टिफिकेट. बर्थ सर्टिफिकेट बद्दल थोडं लीगल लेवलवरती बोलायचं झालं तर बर्थ सर्टिफिकेट हे इश्यू कोण करते, रजिस्ट्रार इश्यू करतात इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 12. हे लक्षात राहू द्या, सेक्शन 12 आहे ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ ऍक्ट 1969. हा जो कायदा आहे या कायद्याच्या सेक्शन 12च्या अंडर बर्थ सर्टिफिकेट इश्यू केले जातात. आता हा जो कायदा आहे 1969 मधला, याला 2023 मध्ये अमेंड केलं गेलं होतं, आणि त्यामध्ये सांगितलं गेलं होतं किंवा रजिस्ट्रेशन ऑफ ऑल बर्थ अँड डेथ ऑन दी सेंटर्स पोर्टल विल बी मॅन्डेटरी फ्रॉम 1 ऑक्टोबर 2023. सेंटरच्या पोर्टलवरती सगळे रजिस्ट्रेशन तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे. मग आधी नव्हतं केलं जात का, तर आधी सिस्टीम काय होती, किंवा राज्यांचा स्वतःचा डेटाबेस असायचा. ठीक आहे, स्टेट्स हॅड देअर ओन डेटाबेस अँड शेअर्ड स्टॅटिस्टिक्स विथ RGI ऑफिस अंडर युनियन होम मिनिस्ट्री. पण आता काय केलेलं आहे त्यांनी, किंवा आता सांगितलेलं आहे की सगळे जे रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत ते सेंटरच्याच पोर्टलवरती अपलोड करा. असं नाही की पहिले राज्य तिथे डेटा घेतील आणि मग ते सेंटरला देतील. आता डायरेक्टली सेंटरच्या पोर्टलवरती अपलोड होतो डेटा फ्रॉम 1 ऑक्टोबर 2023. अँड दिस इज द अमेंडमेंट डन इन दी रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ ऍक्ट 1969. ठीक आहे, सो बर्थ सर्टिफिकेट बद्दलचा हा मुद्दा होता. अजून काय काय बातम्या चर्चेमध्ये आहेत, तर 5 टायगर्सची डेथ झालेली आहे, त्यामध्ये बरेचसे लोकांना अटक पण केली गेलेली आहे. तर एक जस्ट एक ब्रीफली आपल्याला माहिती पाहिजे की ते 5 टायगर डेथ जिथे झाली होती ते कोणता भाग आहे, तर हा MM हिल्स वाईल्ड लाईफ सँच्युरी. नाव लक्षात राहू द्या, कुठे आहे तर कर्नाटकामध्ये आहे. MM हिल्स वाईल्ड लाईफ सँच्युरी, चामराजनगर डिस्ट्रिक्ट आहे कर्नाटकामधला, तिथे MM हिल्स वाईल्ड लाईफ सँच्युरी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर कोल्हापूर चप्पलचा पूर्ण मुद्दा ऐकला असेल तुम्ही, किंवा ते एका कार्यक्रमामध्ये प्राडा नावाची एक इटालियन कंपनी आहे, त्या कंपनीने एक चप्पल तिथे रिव्हील केलेली होती, किंवा आमची चप्पल आहे म्हणून. सुरुवातीला काय म्हणले पण नाही तसं, आणि आमचे त्या म्हणले, कोल्हापुरी वगैरे काहीच नाही. मग आमची चप्पल आहे म्हणले. आता दिसायला कशी दिसते बघा, ही चप्पल ही अशी आहे.
आता ही चप्पलचा फोटो वगैरे आल्यानंतर हे लक्षात आलं की इथं आपली कोल्हापुरी चप्पल आहे, राईट. मग कोल्हापुरी चप्पलला GI टॅग आहे आपल्याकडे आणि मग हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी झाली. मग याला आपल्याला सिक्युअर करणं गरजेचं आहे. सो कोल्हापूरमध्ये जे चप्पल मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांनी मग याचं स्ट्रॉंग एक्सेप्शन घेतलं की तुम्ही असं कसं करू शकता, आणि मग त्यामध्ये बरंच तिथे काय झालेलं आहे तर आउटरेज पण झालेलं आहे किंवा GI टॅग प्रोडक्ट आहे हा. आणि प्राडाने असं पण नाही किंवा क्रेडिट दिलेलं आहे किंवा ही चप्पल कोल्हापूरमधल्या मॅन्युफॅक्चरर्सनी बनवलेली असं पण नाही झालं. सो प्राडा हॅज कम अंडर क्रिटिसिझम फॉर दॅट, किंवा त्यांनी काहीही रेकॉग्निशन दिलेलं नव्हतं सुरुवातीला. मग याला एक शब्द पण वापरला गेला, हे एक काय आहे तर कल्चरल थेफ्ट आहे. शब्द बघा, कल्चरल थेफ्ट म्हणजे काय तर हे कल्चरल बेसिसवरती ज्या सिग्निफिकंट गोष्टी आहेत त्यांची चोरी केली गेलेली आहे असं तिथे झालं. मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर शेवटी मग ते प्राडावाल्यांनी काय केलं तर हे रेकॉग्नाइज केलं की आमचा जो इव्हेंट झाला होता मेन्स स्प्रिंग समर 2026 त्यामध्ये आम्ही जे कोल्हापुरी चप्पल आहे ती वापरलेली होती. मग ते इट वॉज इन्स्पायर्ड बाय ट्रेडिशनल इंडियन हँडीक्राफ्टेड फुटवेअर रेफरिंग टू इंडिया GI टॅग कोल्हापुरी चप्पल. मग शेवटी अशी ती चप्पल होती ती बेसिकली आता आपलीच कोल्हापूरमधली आहे, ते प्राडानी रेकॉग्नाइज केलेलं आहे. ठीक आहे, एवढं पूर्ण ते झालं. आधीच जर म्हणले असते किंवा नाही व कोल्हापुरी चप्पल वापरलेली तर काय बिघडलं असतं, राईट. सो असा तो पूर्ण भाग झाला. देन अजून काय काय बातम्या आलेल्या आहेत मागच्या आठवड्याभरामध्ये, तर हेल्थ रिलेटेड जर बघितलं तर एक बातमी आलेली होती अबाउट वॅक्सिनेशन, म्हणजे GS पेपर 2 मध्ये तुम्ही याला काउंट करू शकता. हेल्थ रिलेटेड बातमी आहे, वॅक्सिनेटिंग इंडिया. आता भारतामध्ये वॅक्सिनेशन म्हणल्यावरती आपल्याला लगेच ते मिशन इंद्रधनुष हा प्रोग्राम आठवतो, त्यानंतर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम हा प्रोग्राम आठवतो आपल्याला. आणि इथे बेसिकली काय म्हणलेलं आहे किंवा सिच्युएशन तेवढी चांगली नाही आहे. काय आकडे काय सांगतात बघा. द प्रिव्हॅलन्स ऑफ 0 डोस चिल्ड्रन रिमेन्स हाय अमॉंग दी पुअर. म्हणजे इथे काही नंबर्स दिलेले आहेत. तसं इथे काय म्हणलेलं आहे की ऑन दी ब्राईट साइड वॅक्सिन कव्हरेज ग्लोबली बिटवीन 1980 अँड 2023 म्हणजे जवळपास 40 ते 45 वर्षामध्ये काय झालेलं आहे तर इट हॅज डबल्ड फॉर 6 डिसीजेस. म्हणजे वॅक्सिनेशन कव्हरेज दुप्पट झालेलं आहे फॉर 6 डिसीजेस इन्क्लुडिंग मिझल्स, पोलिओ अँड ट्युबरक्युलोसिस या 3 आजारांबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. Also 75% globally there has been sharp fall in the number of 0 dose children. आता 0 dose children म्हणजे नेमकं काय तर those who have not received the first dose of diphtheria, pertussis and tetanus vaccine. ठीक आहे, 0 dose children म्हणजे ज्यांना या वॅक्सिनचा DPT हे पण बऱ्याच परीक्षांमध्ये आलेले आहे, डिफ्थेरिया, पर्ट्युसिस, टेटॅनस या वॅक्सिनचा पहिला डोस ज्यांना मिळालेला नाहीये त्या चिल्ड्रनना 0 डोस चिल्ड्रन म्हणलं जाते. आणि बेसिकली काय झालेलं आहे किंवा या काळामध्ये 0 डोस चिल्ड्रन ज्यांना हा डोस पहिलाच मिळालेला नाही अशा चिल्ड्रनची संख्या कमी होत गेलेली आहे, असं पण तिथे एक पॉझिटिव्ह साइन आपल्याला बघायला मिळते. देन नंबर ऑफ 0 डोस चिल्ड्रन इज अ क्रुशियल परफॉर्मन्स मार्कर अँड इंडिकेटर ऑफ वॅक्सिनेशन कव्हरेज इनइक्विटीज अक्रॉस दी वर्ल्ड. आणि झालं काय की हे जे 0 डोस चिल्ड्रन आहेत जे जगामध्ये कमी होत चाललेले आहेत तसं आपल्याकडे आकडा जो आहे तो जास्त बघायला मिळतो. प्रॉब्लेम आता लक्षात आला असेल तुम्हाला. सो द नंबर रिमेन्स हाय despite increased immunization coverage over the decade. In 2023 at 1.44 million, India according to this Lancet journal still had second largest number of 0 dose children in the world. म्हणजे जरी आपल्याकडे 1.44 मिलियन चिल्ड्रन्सना वॅक्सिनेशन दिलं गेलं असलं तरी भारतामध्ये जर बघितलं तर 0 डोस चिल्ड्रन जगामध्ये दुसऱ्या नंबरचे सगळ्यात जास्त 0 डोस चिल्ड्रन भारतामध्ये आहेत. आणि ज्या 8 देश जे पूर्ण जगामधले जे टोटल 0 डोस चिल्ड्रनच्या 50% ज्या देशांमध्ये आहेत त्या 8 देशांमध्ये भारत येतोय. म्हणजे जवळपास नियरली 16 मिलियन 0 डोस चिल्ड्रन ग्लोबली आर प्रेझेंट. त्यापैकी 50% जे आहेत ते या 8 देशांमध्ये आहेत आणि त्या 8 देशांमध्ये भारत आहे. थोडक्यात परिस्थिती जेवढी म्हणावी तेवढी प्रॉमिसिंग नाही आहे, गंभीर परिस्थिती इथे बघायला मिळू शकते. ठीक आहे, मग या वॅक्सिनेशन बद्दल एखादा प्रश्न जर येतोय तर वी नीड टू सिम्पली हायलाइट दीज पॉइंट किंवा येस आपण चांगल्या गोष्टी तर आहेत बट या गोष्टी पण आपल्याला तिथे मांडाव्या लागतील, राईट. देन अजून काय झालेलं आहे तर लेपर्ड सापडलेला आहे बांगलादेशमध्ये चितगॉंग हिल ट्रॅकच्या भागामध्ये लेपर्ड स्पॉट झालेला आहे. लेपर्ड जर बघितलं तर त्या भागामध्ये लेपर्ड सापडणं
हे तसं रेअर ऑकरन्स आहे, कारण तिकडं तसं बघायला गेलं तर बऱ्याच कमी प्रमाणात ते दिसत आहेत बांगलादेशच्या त्या भागात. ग्लोबल लेवलवरती जर बघितलं तर IUCN वगैरे ऐकलं असेल तुम्ही, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. तर IUCNच्या अंडर लेपर्ड्स हे व्हल्नरेबल कॅटेगरीमध्ये येतात. पण बांगलादेशमध्ये जर बघितलं तर हे क्रिटिकली एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळे काय किंवा यांचं स्पॉट होणं ही एक रेअर गोष्ट आहे आणि त्यामुळे तिथे बेसिकली कन्झर्वेशनिस्ट जे आहेत त्यांना एक रे ऑफ होप त्यामध्ये दिसतोय. बांगलादेश इज ऑल्सो होम टू टायगर्स. टायगर्समध्ये पण जर बघितलं तर बांगलादेश आणि इंडिया बॉर्डरला जो सुंदरबनचा भाग आहे त्या सुंदरबनच्या मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये टायगर्स बघायला मिळतात. आणि बांगलादेशच्या साईडनी लेटेस्ट सर्वे जर बघितला तर तो पण प्रॉमिसिंग आहे टायगर्सच्या बाबतीमध्ये की तिथे 125 वाघ सापडलेले आहेत. 2019 मध्ये 114 वाघ होते, म्हणजे आकडा पण वाढताना तिथे दिसतोय. ठीक आहे. सो हे बांगलादेश चितगॉंग हिल ट्रॅकच्या भागामधला हा पूर्ण एक न्यूज बिट होता. तसंच अजून एक बातमी होती किंवा धोळ जो आहे, धोळ किंवा मुधोळ म्हणतात ज्याला, वाईल्ड डॉग म्हणतात, एशियाटिक वाईल्ड डॉग, जंगली कुत्रा. तर मग हा आसामच्या काझीरंगाच्या भागामध्ये पुन्हा एकदा सापडलेला आहे. म्हणजे आता इथे जर बघितलं तर ढोल जे आहेत हे पूर्ण भारतामध्ये वाईडली डिस्ट्रीब्युटेड आहेत, पण या भागामध्ये काझीरंगाच्या भागामध्ये हा स्पॉट होणं हे एक रेअर ऑकरन्स मानला गेलेला होता. सो ढोळ किंवा मुधोळ म्हणतात त्याला, किंवा एशियाटिक वाईल्ड डॉग, सायंटिफिक नाव काय, क्युऑन अल्पिनस. सो इट इज बिलीव्ड टू हॅव लोकली एक्सटिंक्ट इन आसाम, पण ते बेसिकली पुन्हा एकदा स्पॉट झालेले आहेत इन दिस रिजन ऑफ काझीरंगा कार्बी अँग्लॉंग लँडस्केप. कुठलं आहे, आसाम मधलं. इथे हे पुन्हा सापडलेले आहेत. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ही स्टडी झालेली होती. आणि करंट डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर हे आपल्याला कुठे बघायला मिळतात तर सेंट्रल आणि ईस्ट एशियाच्या भागामध्ये मेनली आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट होताना दिसतात. ठीक आहे. तसं काही म्हणजे मोठ्या प्रमाणात आहेत, पण या आसामच्या भागामध्ये यांचं जे स्पॉट होणं ही रेअर ऑकरन्स होती, कारण काही काळासाठी ते एक्सटिंक्ट मानले गेलेले होते, लोकली एक्सटिंक्ट मानले गेलेले होते. ठीक आहे. आफ्टर दॅट अजून काय काय बातम्या आलेल्या आहेत तर एकतर जस्ट एक ब्रीफली ही बातमी टायटल नुसार बघून घेऊ आपण. ग्रीन बॉन्ड ऑफर होप इन आफ्रिकाज क्लायमेट फाईट अल्बीट विथ रिस्क प्रीमियम. म्हणजे इथे होतं काय किंवा आफ्रिकेच्या भागामध्ये पैसा जो आहे तो रेज करण्यासाठी ग्रीन बॉन्ड्सचा वापर केला जातोय आणि त्याचा वापर करून क्लायमेट चेंजच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी फायनान्स तिथे बिल्ड केला जातोय. मग आफ्रिकेच्या वेगवेगळ्या देशांमध्ये हे केलं जातंय. जसं नायजेरियाचं एक्झाम्पल त्यामध्ये आलेलं आहे. नायजेरिया मध्ये बेसिकली अशा पद्धतीचे ग्रीन बॉन्ड्स वापरून बराच पैसा रेज केला गेलेला आहे आणि त्याचा वापर करून तिथे क्लायमेट चेंज सोबत ते फाईट करतात. नायजेरियाचं एक प्रॉमिनंट एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यामध्ये अजून एक काय म्हणलेलं फक्त किंवा रिस्क प्रीमियम जो आहे, म्हणजे जे इन्व्हेस्ट करतायत त्यांना मग आता तिथल्या गव्हर्नमेंट्स काही ना काहीतरी सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतायत किंवा तुमचा पैसा जो आहे तो एकदम बुडणार नाही या बाबतीमध्ये त्यांना खात्री देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. इव्हन केनियाचं पण एक्झाम्पल आलेलं आहे आणि बरेचसे देश सांगितलेले आहेत. फक्त हे एक टायटल लाईन फक्त असू द्या, कारण तेवढं आत्महत्याची आपल्याला गरज पडणार नाही. बट ग्रीन बॉन्ड ऑफर होप इन आफ्रिकाज क्लायमेट फाईट, नायजेरिया, केनियाचे उदाहरणं तिथे फक्त नोट करून ठेवा. ठीक आहे. देन मागच्याच 1-2 दिवसामधली बातमी आहे किंवा बिहार पहिलं राज्य झालेलं आहे टू वोट युझिंग मोबाईल ऍप्लिकेशन. मोबाईल ऍप्लिकेशन मग कोणत्या इलेक्शन्समध्ये कोणाकोणाला या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. लाईक द फॅसिलिटी वॉज मेड अवेलेबल फॉर सिनियर सिटीजन, डिसेबल्ड पर्सन्स म्हणजे दिव्यांगांसाठी आणि प्रेग्नंट महिलांसाठी ह्या फॅसिलिटी अवेलेबल केल्या सगळ्यांना एका नाही. सिनियर सिटीजन, दिव्यांग आणि प्रेग्नंट वुमन. कशामध्ये तर जे महानगरपालिकेमध्ये बायपोल जे झालेले होते आणि ओव्हरऑल महानगरपालिका इलेक्शन्स जे होते नगरपंचायतचे महानगरपालिकांनी, तर त्या इलेक्शन्स मध्ये याचा वापर केला गेला. कुठे, म्युनिसिपल बायपोल मध्ये आणि नगरपंचायतच्या इलेक्शन्स मध्ये याचा वापर केला गेला. आता एकतर मोबाईल ऍप पण बनवलं गेलेलं होतं आणि त्यासोबतच स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटचा वापर करून देखील मतदान केलं जाऊ शकत होतं. तिथले जे स्टेट इलेक्शन कमिशनर आहेत दीपक प्रसाद यांनी तिथे हे ऍप आहे याबद्दलची माहिती दिली होती. ऍपचं नाव काय, ESECBHR, स्टेट इलेक्शन कमिशन बिहार. ESECBHR नावाचं ऍप आहे. या ऍपला तुम्ही डाउनलोड करायचं, तुमचा मोबाईल नंबर ह्याला लिंक करायचा आणि त्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तिथे मतदान करू शकता. ठीक आहे. म्हणजे तिथल्या भागामध्ये त्या लोकांना. तर ESECBHR नावाचं ऍप आहे. आता हे ऍप कोणी बनवलेलं आहे तर हे सीडॅक आपलं जे आहे
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग यांनी हे ॲप बनवलेलं होतं. हायली सिक्युअर आहे, कारण मतदान करायचं म्हणल्यावरती सिक्युरिटी खूप महत्वाची आहे, नाहीतर चुकून दुसऱ्यालाच मतदान व्हायचं असं नको व्हायला. तर त्या केसमध्ये हे सिक्युअर्ड ॲप आहे जे सिडॅकनी बनवलं. आणि हे ॲप बनवताना ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला. म्हणजे मेन्समध्ये आपल्याला GS3 मध्ये जर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी रिलेटेड एखादा प्रश्न येतोय तर त्या केसमध्ये आपण हे एक्झाम्पल कोट करू शकतो. किंवा बिहारमध्ये जे पहिलं राज्य झालेलं आहे टू वोट युझिंग मोबाईल ॲप, त्यामध्ये त्यांनी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. ठीक आहे. देन रॉ चीफ, नवीन रॉ चीफ झालेले आहेत पराग जैन असं त्यांचं नाव आहे. सो रिसेंट अपॉइंटमेंटमध्ये पराग जैन, ठीक आहे, हे इथे फोटो आपल्याला दिसतोय त्यांचा, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाचा रोल प्ले केलेला होता, ते आता नवीन रॉ चीफ झालेले आहेत. 1989 बॅचचे IPS ऑफिसर आहेत पंजाबमधून, पंजाब केडरमधून. आणि ते आता रवी सिन्हा जे आतापर्यंत रॉ चीफ होते त्यांना रिप्लेस करून आता पराग जैन हे रॉ चीफ होणार आहेत. फिक्स 2 वर्षाची टर्म त्यांची असणार आहे. 2 वर्ष टर्म राहते, एक्सटेंड वगैरे नाही, तर 2-2 वर्षाचे फिक्स टर्म राहतात. 1 जुलैपासून आता हे आपले नवीन रॉ चीफ असणार आहेत. पराग जैन असं यांचं नाव आहे. ठीक आहे. बाकी अजून काय काय बातम्या आलेल्या आहेत तर हे सेकंडरी पोल्युटंट बद्दलची बातमी आहे. किंवा सेकंडरी पोल्युटंट स्पेशली अमोनियम सल्फेट कॉन्स्टिट्यूट 1/3 ऑफ PM 2.5 पोल्युशन. म्हणजे हे PM पार्टिक्युलेट मॅटर पोल्युशन जे होतात त्यामध्ये 1/3 जे आहेत हे अमोनियम सल्फेट तिथे सोर्स आपल्याला बघायला मिळतो. अमोनियम सल्फेट काय तर सेकंडरी पोल्युटंट आहे. आता फक्त इथे बातमी इथे काय ऍड केलेली आहे, कारण तुम्ही जेव्हा एन्व्हायरमेंट वाचणार त्यामध्ये तुम्हाला प्रायमरी पोल्युटंट, सेकंडरी पोल्युटंट हा जो भाग आहे हा तिथे बघायला मिळतो. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला अशा बातम्या तिथे युजफुल राहू शकतात. तिथे फोटो पण दाखवले. अमोनियम सल्फेट कॉन्सन्ट्रेशन इज 2.5 टाइम्स हायर विदिन 10 किलोमीटर ऑफ कोल फायर्ड पॉवर प्लांट्स. त्यामुळे मग ते थर्मल पॉवर प्लांट्स, त्याचं लोकेशन, त्याच्यामुळे होणारं पोल्युशन, मग त्यामध्ये अमोनियम सल्फेट विच इज बेसिकली हॅव्हिंग 1/3 ऑफ युअर PM 2.5 पोल्युशन. PM 2.5 पोल्युशननी काय काय होऊ शकते तर रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होऊ शकतात, किंवा त्यामध्ये अजून एक जे बघायला मिळतं की फॉग लाईक कंडिशन्स क्रिएट होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला ही बातमी तिथे एक काउंट करता येऊ शकेल. आणि ओव्हरऑल जे तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये वाचताय त्याला जोडून ही अशा प्रकारची बातमी राहू शकते. मग काय माहिती पाहिजे तर प्रायमरी पोल्युटंट काय आहे, सेकंडरी पोल्युटंट काय आहे, या गोष्टी फक्त आपल्याला तिथे माहिती पाहिजे. देन तुम्ही आतापर्यंत कॉफी बोर्ड ऐकलं असेल, त्यानंतर स्पाइस बोर्ड ऐकलं असेल, टी बोर्ड ऐकलं असेल, टोबॅको बोर्ड ऐकलं असेल. तसंच आता अजून एक बोर्ड तुम्हाला ऐकायला मिळत जाईल, ते म्हणजे टर्मरिक बोर्ड. टर्मरिक बोर्ड, नॅशनल टर्मरिक बोर्ड किंवा नुसतं टर्मरिक बोर्ड, याचं हेडक्वार्टर इनॉग्रेट केलं गेलेलं आहे. कुठे तर हे तेलंगणामध्ये निजामाबाद या ठिकाणी टर्मरिक बोर्डचं हेडक्वार्टर असणार आहे. ठीक आहे. भारतामध्ये बऱ्यापैकी इथली हळद जी आहे ती फेमस आहे, तर निजामाबाद लक्षात ठेवा. टर्मरिक बोर्डचं हेडक्वार्टर कुठे असणार आहे, निजामाबाद मध्ये असणार आहे. ठीक आहे. बाकी अजून बांगलादेश सोबत एक अजून एक इश्यू आपल्याला बघायला मिळतो, किंवा इंडियाने लँड आणि सी पोर्ट कर्ब्स केलेले आहेत ऑन ज्यूट फ्रॉम बांगलादेश. म्हणजे कोणत्याही मार्गाने भारतामध्ये बांगलादेशमधलं ज्यूट नाही येणार असं इथे एन्शुअर केलं जातं. मग असं आता काय झालं तर बेसिकली होतं काय, किंवा भारतामध्ये जे ज्यूट मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी हा इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे असं गव्हर्नमेंटकडून तिथे स्टेटमेंट आलेलं आहे. सो वीक्स आफ्टर इम्पोजिंग लँड पोर्ट्स रेस्ट्रिक्शन टू ॲपेरल एक्सपोर्ट्स फ्रॉम बांगलादेश. आधी काय केलं होतं, कपडे एक्सपोर्टला बॅन केलं होतं. आता इंडिया हॅज ऑर्डर्ड ज्यूट फ्रॉम बांगलादेश विल नॉट बी अलाउड टू एंटर इंडिया थ्रू लँड पोर्ट्स ऑन इंडिया बांगलादेश बॉर्डर. फक्त एक एक्सेप्शन ठेवलेलं आहे, किंवा ते मुंबईमधून न्हावा पोर्ट मधून एंट्री होऊ शकते, बाकी ठिकाणाहून नाही. एक्सेप्शन आहे न्हावा पोर्ट मुंबई, ते एक्सेप्शन आहे. ठीक आहे. आणि बाकी सगळीकडून ते बॅन केलं गेलेलं आहे. स्टेटमेंट काय आलं होतं आपलं, किंवा ज्यूट फ्रॉम बांगलादेश एन्जॉयज ड्युटी फ्री ऍक्सेस टू इंडिया. However, Indian jute industry has for long suffered due to adverse impact of dumped and subsidized import of jute products. तिकडून स्वस्तामध्ये ते ज्यूट प्रोडक्ट येत आहेत आणि त्यामुळे भारतामधले जे ज्यूट मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना इथे प्रॉब्लेम होते. मग पहिले डायरेक्टली बॅन केलं का आपण नाही, तर आपण काय केलं होतं, पहिले अँटी डम्पिंग ड्युटी लावली होती, अँटी डम्पिंग ड्युटी. पण तरी जास्त फरक न पडल्यामुळे आपण हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. मग इथे
यार्न असेल, फायबर असेल, बॅग असेल, हे वेगवेगळे प्रोडक्ट तिकडून येत राहतात आणि इकडे स्वस्तामध्ये विकले जातात. मग त्यामुळे काय होतं की आपले जे लोकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना प्रॉब्लेम होतो आणि म्हणून हे बॅन तिथे केलं गेलेलं आहे. हे गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट आलेलं आहे ऑफिशियल. बाकी अजून काय काय बातम्या आलेल्या आहेत. PIB मधून जर बघितलं तर त्रिपुरा तिसरं राज्य झालेलं आहे. हे जस्ट एक ब्रीफ ग्लान्स आपण करतोय. किंवा मिझोराम आणि गोवा यांच्यानंतर त्रिपुरा तिसरं राज्य झालेलं आहे टू अचीव दी फुल फंक्शनल लिटरसी, म्हणजे पूर्णपणे लिटरेट होणारं हे तिसरं राज्य झालेलं आहे. कोणतं? त्रिपुरा. पहिलं आहे मिझोराम, दुसरं आहे गोवा, तिसरं आहे त्रिपुरा. मग या कॉन्टेक्स्ट मध्ये उल्हास प्रोग्राम एक वाचून ठेवावा लागणार आहे आपल्याला, ज्याला बेसिकली नव भारत साक्षरता कार्यक्रम असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि त्या प्रोग्रामच्या अंडर ओव्हरऑल हा पूर्ण इनिशिएटिव्ह घेतला जातो लिटरसी वाढवण्यासाठी. आणि मग त्रिपुरा या प्रोग्रामच्या अंडर डिक्लेअर केलं गेलं तिसरं फुल्ली फंक्शनल लिटरेट स्टेट, मिझोराम गोवा यांच्या नंतर. अजून काय काय बातम्या आहेत तर एक नवीन इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे, त्याचं नाव आहे नाव्या, NAVYA. सो गव्हर्नमेंट टू लॉन्च नाव्या विच इज अ जॉईंट पायलट इनिशिएटिव्ह फॉर स्किलिंग ॲडोलेसंट गर्ल्स अंडर विकसित भारत 2047 विजन टुमॉरो. ॲडोलेसंट गर्ल्सला स्किल प्रोव्हाइड करण्यासाठीचा नाव्या नावाचा हा इनिशिएटिव्ह आहे. आता हा जो इनिशिएटिव्ह आहे या इनिशिएटिव्ह मध्ये 2 मिनिस्ट्रीज आहेत. पहिली मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आणि दुसरी आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट. या दोघांनी मिळून नाव्या नावाचा हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. लक्षात काय ठेवायचंय? फॉर स्किलिंग ॲडोलेसंट गर्ल्स. नाव्याचा फुल फॉर्म पण दिलेला आहे बघा, नर्चरिंग ॲस्पिरेशन्स थ्रू वोकेशनल ट्रेनिंग फॉर यंग ॲडोलेसंट गर्ल्स. हा प्रोग्राम UP मध्ये सोनभद्रा इथून लॉन्च केला गेला 24 जून 2025 ला. मिनिस्ट्री कोणत्या आहेत? वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आणि दुसऱ्या मिनिस्ट्री आपण बघितलं ती म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता इथे 16 ते 18 या वयामधल्या ज्या मुली असणार आहेत त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचा हा प्रोग्राम आहे. मिनिमम क्वालिफिकेशन काय की 10वी पास असलं पाहिजे आणि त्यानंतर पुढे त्यांना वोकेशनल ट्रेनिंग देऊन स्किल प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सो नाव्या नावाचा हा इनिशिएटिव्ह आहे, हा लक्षात राहू द्या. फॉर वुमेन एम्पॉवरमेंट, गर्ल्स एम्पॉवरमेंट हा इनिशिएटिव्ह तिथे आपल्याला बघता येऊ शकतो. अजून काय बातम्या आपल्याला बघायला मिळतात तर इंडिया लॉन्चेस लार्जेस्ट एव्हर ट्रायबल एम्पॉवरमेंट कॅम्पेन. हे तुम्ही ऐकलं असेल, धरती आबा जन भागीदारी अभियान DAGA हे कॅम्पेन आपण लॉन्च केलेलं आहे. एक महिनाभराचं कॅम्पेन आहे. ट्रायबल पॉप्युलेशन जे आहे भारतामध्ये त्यांच्यासाठीचा हा एक आउटरीच प्रोग्राम तिथे समजला जातोय. जवळपास 1 लाख ट्रायबल विलेजेस कव्हर केले जाणार आहेत आणि 31 राज्य युनियन टेरिटरीमध्ये अक्रॉस इंडिया हे एक कॅम्पेन एक महिनाभर चालवलं जाणार आहे. मग त्यामध्ये जे ट्रायबल लोक आहेत त्यांच्यासाठी बेसिक सुविधा पुरवण्यासाठी ओव्हरऑल इथे काय केलं जाणार आहे तर एक ट्रायबल आउटरीच प्रोग्राम त्याला म्हणलं जाते. ठीक आहे, ते दिलेलं आहे बघा. इट इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द लँडमार्क स्टेप टुवर्ड इन्क्लुसिव्ह गव्हर्नन्स बाय मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. मग याला तुम्ही जे गव्हर्नन्स मध्ये पण काउंट करू शकता, इन्क्लुसिव्ह ग्रोथ GS पेपर 3 मध्ये पण याला काउंट करू शकता. ठीक आहे. सो ओव्हरऑल याचा वापर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल. या इनिशिएटिव्हचा नाव लक्षात राहू द्या. आणि एक कॅम्पेन आहे, महिनाभर चालवलं जाणारं हे कॅम्पेन आहे आणि त्यामधून ओव्हरऑल ट्रायबल एम्पॉवरमेंटचा तिथे ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर अजून काय काय झालेलं आहे तर हे इंडियन कोस्ट गार्डनी अदम्य नावाचं एक फास्ट पेट्रोल वेसल FPV हे तिथे अनवेल केलेलं आहे. अदम्य नाव लक्षात राहू द्या. अदम्य काय आहे तर हे एक फास्ट पेट्रोल वेसल आहे, एक प्रकारचं शिप आहे जे पेट्रोलिंग साठी वापरलं जाईल आणि हे बेसिकली गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी बनवलेलं आहे इंडियन कोस्ट गार्ड साठी. तर अदम्य काय आहे असं आपल्याला कधी कधी विचारलं जाऊ शकते. तर हे फास्ट पेट्रोल वेसल आहे. टोटल 8 बनवले जाणार आहेत, त्यापैकी पहिलं अदम्य नावाचं हे फास्ट पेट्रोल वेसल आहे. त्याचं बाकी डिटेल दिलेलं आहे तिथे. जसं इथे आपण जर बघितलं तर अदम्य exemplifies India's growing shipbuilding capability and represent major stride towards nation's vision of आत्मनिर्भर भारत. पूर्ण आपण ते इंडिजिनस पद्धतीने तयार केलेलं हे फास्ट पेट्रोल वेसल आहे. टेक्नॉलॉजिकली एकदम सुपेरियर अशा प्रकारचं अदम्य नावाचं हे वेसल आहे, FPV फास्ट पेट्रोल वेसल. त्यानंतर इकॉनॉमी मध्ये आपण NBFC बद्दल ऐकतो, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. आता पहिली मेरीटाईम NBFC भारतातली कोणती असं जर विचारलं, फर्स्ट मेरीटाईम NBFC इन इंडिया
दॅट इज नथिंग बट सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, आरबीआयने याला मान्यता दिलेली आहे किंवा मेरीटाईम सेक्टरमध्ये काम करणारी पहिली एनबीएफसी कोणती, तर सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेज यांनी याला इनॉग्रेट केलेलं होतं आणि ही बेसिकली आरबीआयने मान्यता याला दिलेली आहे. फॉर्मली रजिस्टर्ड ॲज नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑन 19th of June 2025. आता हे कॅटेगरी 1 SMFCL काय, कॅटेगरी 1 मिनी रत्ना कंपनी आहे ज्याला NBFC म्हणून तिथे रेकग्निशन दिलं गेलेलं आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिक डे आलेला आहे इन बिटवीन 29 जूनला असतो. 29 जून स्टॅटिस्टिक्स डे, मग त्याबद्दलही आपल्याला काही फॅक्ट माहिती पाहिजे. सो जो नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे आहे, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन will celebrate 19th Statistics Day on 29th June 2025. ठीक आहे, 19वा असणार आहे आणि हा दिवस 29 जूनच का बरं आहे, तर बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ प्रोफेसर प्रशांत चंद्र महलानोबिस, PC महलानोबिस, जे बेसिकली इंडियाच्या स्टॅटिस्टिक ओव्हरऑल फील्ड मध्ये त्यांचा एक महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. 5 year प्लॅन्स मध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. आता यावेळेसची थीम काय 2025 ची, 75 years ऑफ नॅशनल सॅम्पल सर्व्हे. लक्षात ठेवा, थीम काय, 75 years ऑफ नॅशनल सॅम्पल सर्व्हे. PC महलानोबिस यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीला हा डे सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. सो ओव्हरऑल या सगळ्या बातम्या आपण बघितल्या मागच्या आठवड्यामधल्या, थोडंसं कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने आपण याला डिस्कस केलं. आन्सर रायटिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये कसं असलं पाहिजे, म्हणजे नेमका कसं उत्तर लिहिण्यासाठी या गोष्टी वापरल्या पाहिजे याबद्दलही आपण बोललो. आणि ओव्हरऑल या बेसिसवरती आपल्याला, या अप्रोचने आपल्याला काय करायचं, करंट अफेअर्स वाचायचं आहे फॉर UPSC ॲज वेल ॲज फॉर MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण दर सोमवारी या सिरीजला कंटिन्यू ठेवू, ज्यामध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये ज्या ज्या बातम्या येऊन गेल्या अक्रॉस व्हेरियस सोर्सेस त्या कव्हर करत राहू. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. दर सोमवारी हा व्हिडिओ पडत राहील आणि तुम्ही आठवड्याभरामध्ये जे काही झालेलं आहे ते वीकली राऊंड अप या व्हिडिओमधून कव्हर करू शकता. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.